नमस्कार। आज श्री परशुराम कोकणे सरांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्मार्ट सोलापूरच्या माध्यमातून त्यांनी मला लाईव्ह येण्याची विनंती केली। त्यामुळे मी आज सोलापूरकरांसाठी आलेलो आहे। मी उमेश दत्तात्रय मोहोळकर, राहणार सोलापूर। मी शिवराय मठातला। शिवराय मठामध्ये माझा जन्म झाला। लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार झाले ते संस्कार अगदी काय म्हणतात ना, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून झाले। त्यामुळे कलेची आवड लहानपणापासूनच होती। त्यामुळे कला प्रत्येकाकडे कला असतेच वास्तविक पाहता, पण मला परमेश्वरानं नजर चांगली दिली। म्हणजे चांगलं बघण्याचं मला त्यांनी परमेश्वरानं दिलं। मला चांगलं जे काही चांगलं आहे ते बघायला मला त्यांनी शिकवलं। लहानपणापासून तबल्याची आवड मला होती। वयाच्या साधारण 6व्या वर्षापासून मला तबला शिकावा आणि आपण साथ करावी असं खूप वाटत होतं। त्यामुळं मी मठात असल्यामुळं बुवा कुलकर्णी यांच्याकडे मी तबला शिकायला गेलो। मी इयत्ता 2रीत होतो त्यावेळेला। त्यानंतर दिगंबर बुवांनी पण तबला शिकवला आणि मला मुख्य म्हणजे दत्ता मास्तरांनी पण शिकवला। साधारण 10वी पर्यंत मी उपांत्य विशारद पर्यंत गेलो। 11वी 12वी महत्त्वाचे वर्ष असल्या कारणानं तबला सुटला माझा। पण वाजवायचं काही सोडलं नाही, तबला वाजवायचं काही सोडलं नाही। त्यामुळं मी तबला वाजवतो, आता सुद्धा वाजवतो। पण एक खंत आहे की विशारद जर पूर्ण झालं असतं तर वाटलं होतं की आपण करावं, पण ते काही गोष्टींमुळे राहून गेलं। 10वी झाली, 10वी नंतर 11वी 12वी, मग ते राहिलाच तबला। म्हणजे विशारद कंप्लीट करायचं राहूनच गेलं माझ्याकडनं। माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते शिक्षण गुरुवर्य दिगंबरबुवा कुलकर्णी यांच्याकडे झालं, नंतर दत्ता मास्तरांकडे झालं। ते झाल्यानंतर माझं उपांत्य विशारद शिक्षण पूर्ण झालं, उपांत्य विशारदपर्यंत झालं। 11वी 12वी झाल्यानंतर मराठी विषय खूप वास्तविक पाहता माझं सायन्समध्ये झालं होतं 11वी 12वी। मुख्य कारण सांगायचं म्हटलं तर 10वीला मला हरिभाई शाळेत असल्यामुळं, त्यानंतर मग हरिभाई शाळेमध्ये शिकत असताना प्रत्येक गॅदरिंगला तबला मीच वाजवायचो। माझ्याबरोबर अनिल सरजे आणि सुनील सरजे हेही असायचे। अहंकारी मॅडमचा मला खूप सपोर्ट झाला त्यावेळेला, खूप। अहंकारी मॅडमना मी अगदी शतशः धन्यवाद देतो त्यावेळेला, कारण का त्यांनी खूप सपोर्ट केला मला। अहंकारी 10वी झाल्यानंतर पाटणकर सर वास्तविक पाहता मला मुख्याध्यापक होते। पाटणकर सरांनी सांगितलं 10वी सोडून म्हणजे 11वी 12वीला ॲडमिशन तू इथेच घ्यायची। मग मला वास्तविक पाहता आणि घरातलं म्हणणं असं होतं की सायन्स घे तू, कारण का माझा चुलत भाऊ जो होता तो डिफार्मसिस्ट होता। बाबांना वाटत होतं की डिफार्मसिस्ट व्हावं तू, रेल्वेमध्ये नोकरी लागू शकते म्हणून मी 10वीला 11वी 12वीला मला तिथेच ॲडमिशन घ्यावी लागली। पाटणकर सर म्हणले 11वी 12वी तू इथंच घ्यायची ॲडमिशन आणि तबल्यासाठी शाळेला गॅदरिंगला तूच वाजवायचं, म्हणून मला 11वी 12वी हरिबाईलाच करावं लागलं। हरिबाईला केलं, 11वी 12वी कंप्लीट केलं, सायन्समध्ये कंप्लीट केलं। पण मराठी विषय आवडत असल्या कारणानं मी ग्रॅज्युएशन जे आहे ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं मराठी विषय घेऊन केलं। मग
सोबतीनं शिक्षणाच्या बरोबरीनं मला कलेची आवड अशी दुसरी चित्रकला, म्हणजे वास्तविक पाहता हा चित्रकलेचा छंद जो लागला मला तो हरिवेमध्ये सुतार सर म्हणून होते आम्हाला चित्रकलेला. त्यांच्यामुळं इंटरमिजिएट एलिमेंटरी नंतर मी ब्रश परवा या लॉकडाऊनच्या काळात हातात घेतला. दुसरा आवडती बाजू म्हणजे तबल्याची आहेच आहे. दुसरा आवडता छंद म्हणजे मला फोटोग्राफी खूप आवडते. फोटोग्राफीचा छंद लहान, आमच्याकडे एक कॅमेरा होता छोटासा, बाबांनी मला त्याचं ऑपरेटिंग पण शिकवलं होतं. ब्लॅक अँड व्हाईट होता, 36 रील्स पूर्वी असायचे त्यामध्ये. ते रीळ घातल्यानंतर फोटो काढता. आता तसं नाही, आता सगळ्या डिजिटल कंटेंट्समध्ये कॅमेरे आलेले आहेत. तर तो कॅमेरा होता, तेव्हापासून मला छंद होता की मोठा कॅमेरा आपल्याकडे असावा. फोटोग्राफीचाही छंद आहे. बाबांचं अक्षर खूप छान होतं म्हणायचं कारण का मागच्या वर्षी माझे बाबा गेले 24 जूनला. खूप छान अक्षर होतं. म्हणजे आम्ही बघितलं आहे, माझ्या बहिणीने आणि मी, जर कटनिफनी तयार करायचं असेल म्हणजे देवनागरी कटनिफ, तर साणेवर नॉर्मल निफ जे असतं आपलं ते साणेवर घासून त्याचा स्ट्रोक बनवायचे. नाही तर स्ट्रोक मला ते काल परवा पेन सापडलं आणि मी त्याने पुन्हा लिहायला सुरुवात केली कटनिफनी. माझंही थोडंसं बरं आहे अक्षर, पण मी ते जे शिकलो ते या कटनिफनी, म्हणजे त्यांनी सांगितलं मला की कटनिफ कशी धरायची ह्याचा पण एक टॅक्ट आहे म्हणले. म्हणजे जो देवनागरीचा स्ट्रोक आहे तो असा असतो आणि त्याचा, आणि इंग्रजी अक्षराचं जे कॅलिग्राफी आहे ती विरुद्ध असते पूर्ण. म्हणजे मराठीची अशी असते आणि इंग्रजीची अशी असते. तो जो स्ट्रोक असतो तो, म्हणजे तुम्ही अ लिहायचा असेल तर हा जो कंटेंट आहे अचा तो हात न हलवता पूर्ण, म्हणजे जो एकदा जाड येईल, परत बारीक, परत जाड, परत बारीक, परत जाड, अशा पद्धतीने देवनागरीची कंटेंट मला कॅलिग्राफी त्यांनी मला शिकवली. ते शिकत कॅलिग्राफी म्हणजे काय हे साधारण मी एक 10 जास्तीत जास्त 20 वर्षामध्ये 15 वर्षा म्हणत अगदीच वापरात यायला लागली आहे. कारण का आता सध्या आपण पाहतो लग्नपत्रिका किंवा काही तुम्ही बॅनर्स पण बघता की मॅक्सिमम कॅलिग्राफी, मराठी कॅलिग्राफीचा, इंग्रजी कॅलिग्राफीचा उपयोग करतात. कॅलिग्राफीची पण आवड आहे आणि फोटोग्राफीची आहे. रांगोळी पण मी बाबांकडनं शिकलो खूप. मठामध्ये असताना म्हणजे बाबा माझे एक असं आहे की एक सांगतो तुम्हाला की मठामध्ये आम्हाला संस्कार जे झाले ना ते पारमार्थिक झाले असल्यामुळं मठात माझं वय साधारण मी जन्माला यायचो असेल 75चा माझा जन्म, 76चा. तर तेव्हापासून वयाच्या त्यांच्या साधारण 35-40 त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षापासून ते साधारण 75, त्यांच्या वयाच्या 75-76पर्यंत रोज पहाटे 3 वाजता उठत होते. मठाचा परिसर, शुभराय मठाचा परिसर, मठाची बाहेरची बाजू, दत्ता देवळाच्या बाहेरची बाजू, सडा, रांगोळी, देवाच्या तिथलं पुसणं. रांगोळी जर तुम्ही बघितली तर बायकासुद्धा तोंडात बोटं घालतील अशा पद्धतीची त्यांची रेघ असायची. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण कॉमन रांगोळ्या बघतो ना ठिपक्यांच्या, तशा नसायच्या त्यांच्या. म्हणजे माझ्याकडे अजून काही फोटो आहेत त्याचे, मी आत्ता नाही आहेत, मी ते तुम्हाला नंतर शेअर करेन बाबा कशा पद्धतीने तोच वारसा माझ्यामध्ये आला आहे. मी असं कुणाकडे रांगोळी शिकलो नाही. आता सध्या संस्कार भारतीचे खूप छान वर्ग चालतात वास्तविक पाहता, खूप छान काढतात सुद्धा. पण मी संस्कार भारतीच्या पॅटर्नप्रमाणे काही रांगोळी काढत नाही, पण रांगोळी काढतो. मला आता खूप आवड आहे, म्हणजे कलेची थोडक्यात आवड आहे मला. काही पूर्वी म्हणजे साधारण संध्या इदवारकर म्हणते मेहंदीचं सांग पण काय, माझी ती मामे बहीण आहे. मेहंदीचं सांगायचं काही नाही, आता बंद आहे मेहंदी, पण पूर्वी काही मी मेहंदी पण काढली आहे. काही ऑर्डर्स घेऊन ऑर्डर पण घेतलेल्या आहे. एक 5-6 पासडांच्या ऑर्डर
मेहंदी पण काढत होतो, आता नाही काढत. त्यानंतर अजून एक छान किस्सा सांगायचा म्हटला तर मी आत्ताचं सध्याचं जे हिराचंद नेमचंद वाचनालय आहे ते पूर्वी नवीन, त्या नवीन वास्तूच्या इमारतीच्या उद्घाटनाला पु ल देशपांडे आणि भीमसेन जोशी आले होते, पंडित भीमसेन जोशी. नाव घेणं पण एक हे आहे, पण त्यावेळेला मी गेलो होतो त्या उद्घाटनाला. म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला सकाळ पेपर होता, सकाळ पेपरमध्ये आलो होता आज कार्यक्रम आहे, म्हणजे उद्घाटनानंतर हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम आहे. त्यावेळेला मी तिथे गेलो. कार्यक्रम मला चांगलं आठवतं आहे, त्यावेळेला त्यांनी यमन गायला होता. तबल्याला भरत कामत होते आणि ह्याच्यावर स्टेजवर पहिल्यांदा सुरुवातीला सोलापुरातले नामवंत डॉक्टर श्रीराम पुजारी होते. त्यामुळे अगदी त्यांचं असं बोलणं की अरे भीमण्णा, आणि असं एकमेकांशी एकदम असे मित्र, एकदम काय म्हणायचं त्याला. मग त्यानंतर मधल्या वेळेमध्ये त्यांचं गाणं संपल्यानंतर मी ग्रीन रूममध्ये गेलो. ग्रीन रूममध्ये गेल्यानंतर मला सही, माझ्या बहिणीला आणि मला प्रत्येक मोठ्या माणसाची सही त्यांची आपल्याकडे असावी असं खूप नाद होता. तस ती स्वाक्षरी मी घ्यायला गेलो. त्यावेळेला ग्रीन रूममध्ये त्यांच्या पत्नी होत्या आणि त्या म्हणजे नुकतेच बसले होते आतमध्ये आणि त्यांनी घ्यायला हे सही मी घेतली. तर म्हणले तू का आलास माझ्या कार्यक्रमाला. मला त्यांनी प्रश्न विचारला, म्हणजे मी अवाकच आहे. म्हणजे आता त्या गोष्टीला किमान एक 15-18 वर्ष झाली असतील. माझं आत्ता 44 वय आहे. त्यावेळेला त्यानंतर मायनस केल्यानंतर लक्षात येईल तुमच्या, मी त्या वयाचा तेव्हा होतो. तर मी अवाकच झालो. हो म्हटलं, मी तबला वाजवतो त्यामुळं आपलं, आणि मला खूप तुमची गाणी आवडतात, अभंग तर अफलातून आवडतात म्हटलं, म्हणून मी आलो आहे ऐकायला. हो का, म्हणजे त्यांनी डाव्या हातात त्यांच्या काही तत्सम सुपारी म्हणा काहीतरी होतं, वर्क होता चांदीचा, मला अजून आठवतं आहे त्यामध्ये. आणि अशी घेतली होती आणि डाव्या हाताने मला त्यांनी पाठीवर असं थाप मारली होती. ती अजून ती थाप माझ्या आयुष्यभर लक्षात आहे. कारण का, आणि तो आशीर्वाद म्हणून मी ती घेतली. त्यामुळं अशा मोठ्या लोकांचा सहवास मला लाभला. आणि अशा एक तर काय आहे, कलेच्या माध्यमातून आत्ता सुद्धा मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या. त्यामुळं आणि ती काय म्हणता येईल त्याला शब्द, म्हणजे आता भीमण्णांचं नाव काढल्यानंतर मला काही निशब्द झालो, म्हणजे एकदम हे झाल्यासारखं झालं. कारण का प्रत्येक कॅसेटच्या काळामध्ये कॅसेट त्यांची प्रत्येक आहे माझ्याकडे. म्हणजे कलाश्री असेल, यमन असेल त्यांचा, किंवा बऱ्याच वेळेला खूप लोकांनी त्यावेळेला त्यांच्यावर टीका अशा, म्हणजे भीमसेन जोशी म्हणे एकच स्वरूपाचे राग गातात, अजिबात नाही. मी हे करतो, माझ्याकडे सगळ्या रागातल्या त्यांच्या कॅसेट्स आहेत. त्यांच्या मुलांनी कंपोज केलेली एक सुख अनुपम नावाची कॅसेट खूप छान आहे, श्रीनिवास जोशींनी कंपोज केली होती. ती पण आम्ही त्यावेळेला आणली होती. म्हणजे त्यातला जो अभंग आहे तो तुम्ही पण ऐका वाटल्यास. डोलत डोलत टमकत चाले. अरे वा, काय सुरुवात आहे त्याची. म्हणजे तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. सुख अनुपमा असेल, अध्यावातमध्ये वाजवलेली आहे. अप्रतिम रचना आहे, अप्रतिम. म्हणजे असे किस्से भरपूर आहेत. म्हणजे आमच्या आता शिवरंजनीच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर खूप सांगता येतील. मी पुढे येणारच आहे. शिवरंजनी कशी उभारली आम्ही, काय त्याची गंमत आहे किंवा काय आहे. अजून एक बाबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे कलेचा वारसा कसा असतो. अजून एक कलेचा वारसा सांगायचं म्हटलं, माझ्या आजोळी आईच्या मामा माझे संगीत नाटकांमध्ये कामं करायचे, माझे आजोबा, आईचे वडील. त्यामुळं तोही वारसा माझ्याकडे थोडासा का विना आलेला आहे. म्हणजे काही आता त्यांची नाटकं मी पाहिली नाहीत कारण मी नव्हतोच त्यावेळेला. पण आईने मला मध्ये आमच्या चर्चा झाली,
म्हणजे माझा थोरला मामा, आता त्याचं वय वर्ष 88 आहे, आम्ही त्याला तात्या मामा म्हणतो. हॅलो. आणि दुसरा एक मामा आहे, त्याला आम्ही चंदा मामा म्हणतो. की 2 हे आमचे मामा जे आहेत, या मामांनी संगीत संशय कल्लोळ या नाटकात काम केलं होतं. आणि मग पूर्वी कसं स्त्री भूमिका करायला येत नव्हत्या नाटकांमध्ये, त्यामुळं पुरुषच स्त्रियांची आपल्याला बालगंधर्वांबद्दल माहितीच आहे, पण स्त्री भूमिका करण्यासाठी ह्या दोघांनी अगदी साड्या घालून स्टेजवर संगीत नाटक सादर केलं. तोही वारसा माझ्याकडे थोडाफार आलेला आहे. आणि संगीताच्या बाबतीत, चित्रकलेच्या बाबतीतला म्हणजे संगीताच्या बाबतीतला आईकडून आला आहे. आणि कलेच्या, चित्रकला असेल किंवा कॅलिग्राफी असेल, अक्षर असेल किंवा फोटोग्राफीच्या संदर्भातला असेल, आमच्याकडे साधारण 1940-50 पासून, त्यावेळेला कॅमेरा जेव्हा आले तेव्हा बाबांनी, आमच्याकडे तेव्हा कॅमेरा नव्हता, पण त्याचे फोटोग्राफ्स अजून आमच्याकडे आहेत, म्हणजे मित्रांकडनं घेतलेले वडिलांनी किंवा काय असेल. फोटोची प्रचंड वडिलांना आवड आहे. त्यांनी स्वतः अल्बम तयार करत, म्हणजे कुठलाही फोटो ते काढला की अल्बम काय बाहेरनं विकत आणत नव्हते, काळा कागद आणायचा. पूर्वी ते अल्बम चिटकवण्यासाठी किंवा त्यात खोचण्यासाठी एक कागदाचं एक मटेरियल असायचं, त्याचं चौकोनात ते असं अल्बम खुपसून आतमध्ये घालाय. तसे अल्बम माझ्या बाबांनी तयार केले आणि त्या अल्बमला काही टॅगलाईन प्रत्येक अल्बमला देत होते. म्हणजे आता त्यातली गंमत काय सांगायची म्हणली तर खूप आहेत. म्हणजे आता त्याला फुलस्टॉप नाही आहे. बाबांची कलात्मकता, माझ्या वडिलांची कलात्मकता, आपण त्यांच्याकडे एक 1956-58 पासून, म्हणजे मठात आले, मठात जेव्हा आधी दुसरीकडे होतोय, मठात वयाच्या 7व्या वर्षी आले, वडिलांच्या 7व्या वर्षी. तेव्हापासून साधारण त्यांच्या वयाच्या 17-18व्या त्यांचं जेव्हा वय असेल 20 अंदाजे, तेव्हापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे गेल्याच्या वर्षीची दिवाळी, कारण का ते नसल्यामुळे झाली नाही, तेव्हापर्यंत 2018पर्यंत आम्ही किल्ले करत होतो. म्हणजे आम्ही म्हणजे बाबा, मदत असायची आमची, किल्ले करत होतो दिवाळीत. मग ते किल्ले कसे असायचे तर पूर्वी बैलगाडीनी माती आणलेली मठामध्ये आम्हाला आठवते अजून, मातीचे किल्ले असायचे. म्हणजे त्यात म्हणजे वास्तविक पाहता बाबा इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कामाला होते, पण किल्ले करायची प्रचंड आवड. मी तुम्हाला त्यांचे फोटो काही आहेत आमच्याकडे, मी दाखवेन आणि शेअर पण करेन फेसबुकला पुढे, उद्या परवा. मी आधी शेअर पण केलेलेच आहेत, पण उद्या परवा पुन्हा करेन. ते किल्ले अप्रतिम, म्हणजे त्याची कल्पकता तर विचारात घेतली तुम्ही, म्हणजे तर म्हणजे आपण असं होऊ शकते, म्हणजे असं होऊ शकतं किल्ल्यांमध्ये, असं करता येतं. म्हणजे तुम्हाला 1-2-3 असे किस्से सांगेन मी किल्ल्यामधले. किल्ले तयार करताना काय करत होते ते. म्हणजे मठामध्ये आम्ही असायचं ना, खोली एकच होती, साधारण 15x15ची खोली होती आमची. बाहेर एक 8x10चा एक वरांडा होता, 8 फूट बाय 10 फुटा. त्या 8 फूट बाय 10 फुटामध्ये आमची कॉट होती. ती कॉट बाजूला करून बाबा तिथे किल्ले करत होते. म्हणजे ऑफिसमधनं आले 5-5:30च्या दरम्यान, मग पुढं किल्ला चालू, रोज 30 वेळ. म्हणजे माती आणायची, ती कालवायची, विटा ठेवायच्या, मग नंतर काळा रंग द्यायचा. मग ते किल्ल्याला म्हणजे किल्ल्याचा जो एक पॅटर्न असतो, लाईन अशा काढल्या की मध्ये लाईन्स मारायच्या, म्हणजे आडव्या उभ्या ज्या लाईन्स असतात ना, एक म्हणजे आपण त्याला विटाचं बांधकाम जशा पद्धतीने करतो ना आपण, त्याच्या पद्धतीने ते मी अश्विनी माझी बहीण, आम्ही ते लाईन्स ड्रॉ करायला तिथे असायचो. म्हणजे आणि त्यातली गंमत एक सांगतो मी, मगाशी म्हटलं ना तुम्हाला की गंमत अशी की भटारखाना जो होत होता, म्हणजे किल्ल्यामध्ये भटारखाना असतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट ते त्याची काय म्हणतात ना, बारीक बारीक एवढं ठेवत होते की आता भटारखान्याचं मी तुम्हाला आता बाहेरनं त्यांनी असं बंदिस्त करणार पूर्ण, आणि आतमध्ये तो भटारखाना चालू आहे म्हणून एक बाहेर धुराडं आणणार ते. आणि ते धुराडं कसं असायचं, कुठलाही एखाद्या पाण्याचा पाईप असेल किंवा काही असेल तर तो बाहेर आणायचा, त्याला रंग द्यायचा, आणि आतमध्ये तो भटारखाना चालू आहे कसं कळणार, तर आतमध्ये नारळाची शेंडी ठेवत होते, जळती. आणि ती जळती नारळाची शेंडी ठेवली की आतमधनं धूर यायचा, आणि तो बाहेरनं वाटायचा की अरे वा
आतमध्ये बटारखाना चालू आहे. म्हणजे इवन आता मध्ये फेसबुकला पण तुम्ही बऱ्याच लोकांनी बघितलं असेल, ती पाण्यामध्ये नाव असायची. त्या पाण्यामधल्या नावेला कापूर ठेवला की नाव ती टक 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 करत आवाज यायचा त्या नावेचा, आणि ती नाव चालायची. तशा पद्धतीने ती परातीत नाव ठेवलेली. म्हणजे टाकाऊ आपण ज्या गोष्टी असायच्या ना, त्या टाकाऊ न करता त्याचा वापर टिकाऊ म्हणून ते करत होते. म्हणजे आम्हाला राग यायचा त्या गोष्टीचा की कशाला ठेवताय होय, पण ते म्हणायचे ठेव, मला लागतं ते. मग ते लागतं कधी, तर हे किल्ल्यांमध्ये त्यांनी त्या गोष्टींचा वापर केलेला आहे. काही गोष्टी मला प्रत्येकजण आठवण करून देते. शुभा राजोपाध्ये माझी मामी बहीण आहे दुसरी, ती म्हणते बाबांच्या लग्नाचे रुखवत. हो, हे रुखवत तर मी आता हे किल्ल्याचा हा भाग तुम्हाला आता लक्षात आला असेल. मी तुम्हाला आज ना उद्या, म्हणजे उद्याच साधारण जास्त मी शेअर करेन सगळ्यांना. म्हणजे किल्ल्याचे फोटो साधारण एक 25 वर्ष 30-35 वर्ष नाही म्हटलं तरी, इथे जेव्हा आम्ही बिल्डिंग म्हणजे 2005ला आम्ही मठ सोडला तेव्हा आणि इथे आसऱ्यामध्ये राहायला आलो, तेव्हा पण त्यांनी काही गप्प बसले नाहीत किल्ला करायचं म्हणले. आपले जे कॉम्प्युटरचे किंवा जे थर्माकोल्स पॅकिंग थर्माकोल असायचे ना, त्याच्यापासून त्यांनी किल्ला बनवायला चालू केलं. खूप 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 म्हणजे आपण विचार करणार नाही अशी कल्पकता होती. मग ती कल्पकता, तेवढी कल्पकता माझ्याकडे नाही आहे. म्हणजे आता जर विचार केला, अरे चा हे आपल्याला कसं काय आठवलं नाही असं वाटतं. म्हणजे मी आणि माझ्या बहिणीने त्यांचं काही बरंच साहित्य काढलं. त्या साहित्यामध्ये एक पान मिळालं होतं मला. त्या पानाचं चित्र असं होतं, कटू सत्य नावाचे एक मासिक होतं पूर्वी. त्या कटू सत्याला बाबांनी कव्हर पेज म्हणून स्वतःचं ड्रॉइंग करून दिलं होतं. मग ते ड्रॉइंग कसं केलं होतं मला त्यांनी सांगितलं होतं की दोरा काळ्या रंगात त्यांनी बुडवला होता. आणि जसं आपण फरशी किंवा फ्लोरिंगचं काम करताना जे काम करतात लोक त्या पद्धतीने, म्हणजे दोन्हीकडनं दोरी ओढायची आणि मधनं परत ती दोरी सोडून खाली ते म्हणजे ती लाईन जी येते त्या टाईपमध्ये त्यांनी ते चित्र काढलं होतं. म्हणजे प्रत्येक कागदावर त्यांनी ती दोरी तशी ठेवून आणि मग जे कॉर्नर्स आले होते किंवा जो भाग रिकामा सुटला होता ते फिलअप केला होता त्यांनी. आणि ते फिलअप केलेलं जे चित्र होतं ते चित्र कटुसत्य नावाने ते लेटरिंग केलं होतं. कटुसत्य म्हणजे मी तुम्हाला ते पण शेअर करेन कशा पद्धतीने होतं ते. म्हणजे कल्पकता प्रचंड होती त्यांच्याकडे. तोच बऱ्यापैकी मला वारसा स्वरूपात, म्हणजे पूर्ण ते आलेलं नाही म्हणत नाही मी, पण वारसा स्वरूपात मला त्यांच्याकडनं ते मिळालं आहे. आणि गंमत दुसरी असून अशी सांगायची की ह्याच्यामध्ये कशामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असल्या कारणानं मठामध्ये सुद्धा ते देवावर प्रचंड श्रद्धा, शुभराम महाराजांवर प्रचंड श्रद्धा केली. म्हणजे देवावर मी तुम्हाला सांगितलं की रांगोळी मठामध्ये असताना पहाटे 3 वाजता उठून परिसर झाडून देवाची पूजा करून मग घरी. म्हणजे इव्हन जेव्हा गव्हर्मेंट ऑफिस ह्याच्यामध्ये कर्मचारी असल्यामुळं बाहेरगावी पण त्यांना जायला लागायचं वास्तविक पाहता. पण घरी आले म्हणजे पहाटे जरी घरी आले तरी सपोज 2:30-3 वाजता तरी घरी यायचे. आले की हातात झाडू घ्यायचे. म्हणजे आई पण म्हणायची त्यांना की नाही अहो झोपा एक अर्धा तास मग घ्या तुम्ही, 4 वाजता झाडायला चालू करा. काय नाही अजिबात नाही म्हणायचे. जे काम आपल्या डोक्यात आहे ते केलं आणि मग झोपलं ती गोष्ट वेगळी. हातात झाडू की सडा की रांगोळी की आंघोळ की देवपूजा करून मग घरी. जेव्हा त्यांना लिखाणाची प्रचंड आवड, प्रचंड म्हणजे, आणि त्यांच्या आई म्हणजे माझ्या आजीनी सांगितलं होतं. आणि मठातल्या ज्या मा आहेत म्हणजे शुभांगी बुवांच्या आई, त्यांनी सांगितलं अहो दत्ता काका म्हणायचे त्यांना की दत्ता काका प्रत्येक संतांचं चरित्र आहे हो, पण शुभराय महाराजांचं चरित्र नाही आहे, तुम्ही लिहिताल का असं त्यांनी एकदा त्यांना विचारलं. बा म्हणले हो. पण हो म्हटलं म्हणजे त्यानंतर ते लिहायला यायला पाहिजे ना, कसं लिहिणार. म्हणजे नुसतं लिहायचं नाही आहे, चरित्र ओवीबद्ध लिहिलं त्यांनी. म्हणजे ते चरित्र जर विचारात घेतलं हे असं चरित्र आहे.
ते तुम्हाला रिव्हर्समध्ये दिसत असेल, उलटं दिसत असेल, कारण का मी उलटं समोर फ्लिप आहे मी सध्या. ते चरित्राचं नाव आहे श्री संत शुभराय महाराज चरित्र दर्शन. पहिल्यांदा शुभा बुवांनी विश्व समाचार प्रेसमध्ये छोट्या स्वरूपात छापलं होतं. त्यात 11 अध्याय होते, पण त्याच्यामध्ये व्याकरणात्मक काही शुद्धी नव्हत्या, म्हणून या 13 अध्यायाची पुन्हा बाबांनी नवीन हे केलं. आणि ह्याचं काम हे जे काम झालं आहे, हे काम पण मी जिथे काम करतो SK कॉम्प्युटर शुभराय टॉवर्स, तिथे हे काम झालं आहे. शुभराय महाराज चरित्र दर्शन म्हणजे ही पांडुरंगाची ही जी आहे मूर्ती, ही ओरिजिनल आहे, जी शुभराय महाराजांनी स्थापन केलेली आहे. डाव्या साईडला शुभराय महाराजांचं चित्र आहे आणि उजव्या साईडला पांडुरंगाचं चित्र आहे. ही पांडुरंगाची वालुकामय मूर्ती आहे. आता सुद्धा शुभराय महाराजांच्या मठामध्ये मूळ मूर्ती आहे ही आहे, जी शुभराय महाराजांनी स्थापन केलेली आहे. शुभराय महाराजां मठाशी आमचा जी नाळ आहे ना, ती खूप जवळची आहे. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काय म्हणता येईल त्याला, जन्म तिथलाच असल्या कारणानं मी शुभराय महाराजांशी किंवा मठाशी बांधील आहे, अजून सुद्धा आहे. अजून माझ्या कलेच्या बाबतीत मग आता सांगायचं म्हटलं, आता मी बाबांविषयी बोललो, कलेचा जो वारसा आहे तो त्यांच्याकडनंच मला आला. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. तर जे अक्षर आहे ते त्यांच्याकडनं बऱ्यापैकी शिकलो. ते असं आहे, ते तुम्हालाही उलटं दिसत असेल, पण स्वरूप लक्षात येईल तुमच्या अक्षराचं. माझ्या असं करून दाखव आहे, बऱ्यापैकी आहे. बाबांनी सुरभी नावाची एक मालिका होती दूरदर्शनवर, त्याला एक पत्र दिलं होतं बाबांनी, कटनीफमध्ये लिहून दिलं होतं. ते त्यावेळेला नाव आठवत नाही, किशोरी शहाणे आणि सिद्धार्थ पाल, आता नाव माहीत नाही त्यांचं, सिद्धार्थ का काहीतरी नाव आहे, लक्षात येईना माझ्या ते. पण किशोरी शहाणे हे अँकरिंग करत होते दोघं मिळून. सुरभी नाव होतं त्याचं, रेणुका शहाणे, येस, किशोरीने रेणुका शहाणे. तर त्याच्यामध्ये बाबांनी एक पत्र कटनीफमध्ये लिहून दिलं होतं. ते कटनीफमधलं पत्र ते त्यावेळेला वाचून दाखवलेलं होतं. असे त्यामुळं तो जो काही वारसा आहे तो आलेला आहे माझ्याकडे. आता पुढचं सांगतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये काय करावं, सगळ्यांनाच प्रश्न पडला होता, काय करावं. तर मी पण काही चित्र काढली. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एलिमेंटरी इंटरमिजिएट झालं माझं शाळेमध्ये. त्यानंतर मी आत्ता ब्रश हातात घेतला, तोही बाबांचाच आहे, हाताने जे ड्रॉईंग करत होते बाबा. ड्रॉईंग अशी चित्र नाही काढली त्यांनी विशेष, पण लिखाणाचं काम करत होते. म्हणजे इव्हन काही पेपरवर्क जे होतं ना ते ब्रशनी करायचे ते. तर त्यांच्याकडनं ते मी अशी चित्र काही केलेली आहेत, मी तुम्हाला ती शेअर करतो. वॉटर कलरमध्ये सगळं काम केलंय. सगळं वॉटर कलरमध्ये. ह्याच्यानुसार मी काही त्याच्या बाबतीत म्हणजे जे मी काय म्हणतात ना चित्र काढली आहेत, त्या चित्रानुसार काही कविता सुद्धा रच आहे. हे परवाच मी शेअर केलं. प्रत्येक चित्र मी फेसबुकला शेअर केलं आहे. प्रत्येक चित्र. हे परवा कालचंच चित्र आहे. नंतर हे आहे. तर ह्याच्यानुसार काही मी कविता काय म्हणतात ना, म्हणतो ना एक
बाबांनी मला त्यांच्या कविता पण आहेत, कविता संग्रह पण आहे आणि भक्ती रंग नावाने त्यांनी अभंग रचना पण केल्यात माझ्या बाबांनी. या जो म्हणजे प्रकाशन समारंभ मठामध्ये झाला होता, हा पहिल्यांदा जो झाला तो त्यांच्या 75ला, उलटं दिसत असेल तुम्हाला, हे शब्द श्रावण नावाने हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध, वयाच्या 75व्या वर्षी पहिला काव्यसंग्रह. गंमत वाटेल, पण मी जेव्हा हा काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेसाठी सोलापुरातील दिग्गज कविवर्य दत्ता हलसगीकर यांच्याकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला, दोघांकडे गेलो, सोलापुरातले 2 मोठे कवी आहेत, आता ते दोघेही नाही आहेत आणि बरोबरीने माझे बाबा पण नाही आहेत. दत्ता हलसगीकर आणि कविवर्य लक्ष्मीनारायण बोल्ली, दोघांनाही त्या मनापासून नमस्कार करतो, वंदन करतो. त्यांच्या घरी गेलो होतो मी. बाबा म्हणले होते की प्रस्तावना जी आहे ह्यांची घ्यायची आपल्याला, म्हणून मी ह्यांच्याकडे गेलो होतो. ह्या शब्द श्रावणची प्रस्तावना हलसगीकर काकांनी दिली. मग त्यावेळेला हलसगीकर काका असं म्हणले होते मला की काही झाडांना फुलं उशिरा येतात, काही झाडांना फुलं उशिरा येतात म्हणून ते काही वांझ ठरत नाही. म्हणजे मी एकदम हादरून गेलो होतो त्यावेळेला. काय म्हणजे कसं सुचतं ह्या लोकांना. म्हणजे वयाच्या 75व्या वर्षी हे बाबांना या कविता संग्रह करायचं सुचलं आणि आणि करायचं म्हणजे, आणि ते कुठं, पुन्हा SK कॉम्प्युटर्समध्येच, मी जिथं आहे तिथलं ते मी बोलणार आहे पुढे. म्हणजे तिथं कसं मी जॉईन झालो किंवा काय झालो, गंमत त्या पण गमती जमती आहेत. मी सांगेन तुम्हाला किती त्या लोकांशी सुद्धा माझी किती नाळ जवळची आहे. आणि शुभ्रा मठाच्या परिसरातच आहे ते. त्यामुळं हा पहिला काव्यसंग्रह आहे त्यांचा शब्द श्रावण. त्यांची एक शब्द श्रावण नावाची कविता आहे, खूप छान आहे. मी तुम्हाला ती शेअर करतो, छोटीशीच आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मी परत माझ्या चित्रांकडे आणि फोटोंकडे पण येतो. खूप छान आहे, मला खूप भावली ही कविता आणि खूप आपल्याला लक्षात शब्दावरच आहे. शब्द श्रावण म्हणजे पुस्तकाच्या कव्हर पेजचं जे नाव आहे त्यावरच ही कविता आहे, शब्द श्रावण. वाचून दाखवतो. शब्द असावा फुलासारखा अंतर्मयी गंधित कोमल. ही माझी नाही आहे, माझ्या बाबांची कविता आहे. शब्द श्रावण. शब्द असावा फुलासारखा अंतर्मयी गंधित कोमल, शब्दाला त्या अर्थ असावा जसा पंढरीचा विठ्ठल श्यामल. शब्द असावा दीप स्वरूपा, शब्द असावा दीप स्वरूपसा, तम भवतीचे सरून जावे. शब्द असावा दीप स्वरूपसा, तम भवतीचे सरुनी जावे. वरदाना परी शब्द असावा, शुभ शकुनाने जीवन फुलावे. पूल बांधतो शब्द पूल होऊनी शब्द सांधतो, पूल होऊनी शब्द सांधतो. मना मनातील सुदूर अंतर, गळा मिठीचा भावा उत्सव, असा असावा शब्द शुभंकर. शब्द असावा श्रावण धारेसम, शब्द असावा श्रावण धारेसम. शहारुनी यावे तन आणि मन, आयुष्याचा उत्सव व्हावा तसा असावा शब्द श्रावण. तर ही कविता खूप लोकांना आवडली होती त्यावेळेला. आणि ह्या कवितेतल्या काही कवितांना समीर, आमचा जो आहे समीर जैन रणदिवे, आमचा शिवरंजनीचा निर्माता, त्यांनी खूप छान काही कवितांना चाली बांधल्या. जेव्हा ह्या कवितेचं प्रकाशन होतं ते प्रकाशन शिवछत्रपती रंगभवनमध्ये झालं होतं. त्यावेळेला अजून एक ती छानशी आठवण मी सांगणार आहे. ह्या प्रकाशन समारंभाच्या वेळी महान गायक
चंद्रशेखर गाडगीळ यांच्या सीडीचं सुद्धा प्रकाशन होतं. म्हणजे हा खूप छान योग होता त्यावेळेला, ह्या पुस्तकाचं प्रकाशन आणि गाडगीळ साहेबांच्या सीडीचं प्रकाशन. त्यावेळेला खूप छान कार्यक्रम झाला. आमच्या काही म्हणजे समीरनी जी या चाली बांधल्या ह्या कवितांना, त्या कवितांचा आणि गाडगीळ सरांच्या ज्या सीडीतल्या काही गाणी होती त्यातला कार्यक्रम पण होता. अप्रतिम कार्यक्रम झाला होता तोही मी आपल्याला शेअर करेन. नंतर दुसरं, पहिलं शुभ्रा महाराजांचं झालं, नंतर हा एक झाला, नंतर त्यांचं भक्तिरंग, विठ्ठल भक्तिरंग ह्याचं कव्हर पेजचं डिझाईन मी केलं. हे कामसुद्धा SK कॉम्प्युटर्समध्ये झालं. शहाणे सरांनी काम करून दिलं. ह्यातली जी चित्र आहेत, म्हणजे हे जे काही चित्र लाईन आर्ट जे आहे, थोडक्यात हे काही आहे, हे लाईन आर्टचं काम SK कॉम्प्युटरचे संचालक उन्मेष शहाणे सरांनी केलेले आहेत. खूप छान लाईन आर्ट केलेत. तर असा हा वारसा मला लाभला. आता मी तुम्हाला चित्र अजून काही दाखवतो. हे एक चित्र आहे. काही माझं राहत असेल किंवा कन्फ्युजन होत असेल सांगण्यात, तर मला सुचवावं, त्या पद्धतीने मी सांगेन. कारण का हा माझा पहिलाच प्रयत्न आहे की मी फेसबुकला लाईव्ह कधी आलेलो नाही आहे. प्लीज काही चुकत असेल तर सगळ्यांनी मला सांगावं, मार्गदर्शन करावं. हे एक आहे. ह्याला मी ह्या प्रत्येकाला मी आता सुद्धा रोज शेअर करतोच आहे सगळ्यांना. प्रत्येक चित्र शेअर करतोय. तर ते चित्राला मी प्रत्येक चित्राला मी हे केलेलं आहे, काय त्याच्यानुसार कविता रचली आहे. काय हा पण काय म्हणतात ना, बाबांनी जाता आता माझ्या डोक्यावर हात ठेवून गेले, कवी बाबा तू पण काहीतरी लिही, एवढं करतोस ना हे पण कर. म्हणून तेव्हापासून म्हणजे बाबा गेल्यापासूनच मी मॅक्सिमम लिहायला लागलो आहे खरं पाहता. आधी लिहित नव्हतो एवढा कधीच. तर हे एक चित्र आहे आणि ह्या चित्राला साजेसं माझी एक काव्य आहे. म्हणजे मी तुम्हाला मी रचलेलं आहे ते या चित्राला. म्हणजे तुम्ही पाहत असताल या चित्रामध्ये की तंबोऱ्याचा हा वरचा भाग आहे, खाली तबला काढलाय आणि इथे मी हार्टबीट काढले. तसे म्हणजे संगीत आणि आयुष्य हे किती एकमेकांशी जोडले गेलेलं आहे. तर त्या स्वरूपाचा माझा एक कविता आहे. मी मगाशी तुम्हाला जे अक्षर दाखवलं तर तेच आहे. तर मी ती कविता सादर करतो. माझी कविता आहे. आयुष्य आणि संगीत. असं वाटतं आयुष्य असं असावं की जसं की संगीत. असं वाटतं आयुष्य असं असावं की जसं की संगीत. कारण तिथं नाती असतात ती स्वराशी आणि तालाशी. कारण तिथं नाती असतात ती स्वराशी आणि तालाशी. नसतो तिथं कसलाही लोभ. नसतो तिथं कसलाही लोभ. राग असला तरी तो भारावून टाकतो. राग असला तरी तो भारावून टाकतो, स्वतःला आणि इतरांनाही. लागते तेव्हा ब्रह्मानंदी टाळी. लागते तेव्हा ब्रह्मानंदी टाळी. या टाळी सवे ताल हृदयाशी सांगड घालतो. या टाळी सवे ताल हृदयाशी सांगड घालतो. स्वराची आणि तालाची तिथं गट्टी जमते. स्वराची आणि तालाची तिथं गट्टी जमते. तेव्हाच नवनिर्मिती होते. तेव्हाच नवनिर्मिती होते. हीच नवनिर्मिती शिकवते. हीच नवनिर्मिती शिकवते. आयुष्य एक साधना आहे. हीच नवनिर्मिती शिकवते. आयुष्य एक साधना आहे. या संगीतात काही स्वर शुद्ध, काही स्वर असतात
शुद्ध आणि कोमल. काही स्वर असतात शुद्ध आणि कोमल, काही वर्ज्य देखील. तद्वत आयुष्यात शुद्ध सात्विकतेबरोबर कोमल स्वरात भावनांची व्याकुळता. तद्वत आयुष्यात शुद्ध सात्विकतेबरोबर कोमल स्वरात भावनांची व्याकुळता. अन वर्ज्य करावं काहीतरी, जमेल तेवढं दुर्लक्ष. मालकंस भटियार आणि भूपाली प्रसन्न पहाटेचा मनाला आनंद देणारा सोहळा. मालकंस आणि भटियार आणि भूपाली प्रसन्न पहाटेचा मनाला आनंद देणारा सोहळा. तर तोडी, मारवा आणि भैरवी वाढवी मनाची हुरहुर. म्हणून वाटतं असावं आयुष्य एखाद्या ठुमरीप्रमाणे. कधी मध्यम तर कधी द्रुत. म्हणूनच वाटतं आयुष्य म्हणजे संगीतच असावं. ही माझी कविता आहे. म्हणजे माझी म्हणणार नाही, वारसा बाबांकडनं आल्यामुळं त्यांनीच लिहून घेतलेला आहे. कवितेचा हा भाग पण मला त्यांच्याकडनंच आला, लिखाण पण त्यांच्याकडनंच आलं. मी माझं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये, कारण का प्रचंड लिखाण करून ठेवलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला 2018ची एक गोष्ट सांगतो. 2018मध्ये बाबांना पेपरमध्ये आलं होतं की अहमदनगरमध्ये कथाच्या स्पर्धा आहेत, तर तिथे भाग घेतला होता. तिथे पहिल्या नंबरचं पारितोषिक. मारुतीला घाम फुटलाय या नावाची कथा आहे बाबांची, त्याच्या पहिला नंबर आला होता. म्हणजे हे माझं मी आत्ता जे वाचून दाखवतोय हे त्यांच्याकडनं बऱ्यापैकी आल्यामुळं मला तेच हे करता येत आहे. दुसरं एक चित्र दाखवतो आपल्याला. काही चित्र बरीच आहेत. आत्ता मी काल माझं म्हणजे आत्ता मी ह्या वेळेला रोज चित्र काढायला बसतो. रोज 5:30-6ला चित्र काढायला बसतो. हे एक आहे चित्र. त्याच्यानुसार हा कृष्ण आहे. आणि ही चित्र काय माझ्या मनाची काही आहेत, काही मी नेटवरनं पाहिली आहेत. त्याची कट टू कट कॉपी केलेला नाही आहे, कारण का तसंही करता येतच नाही. त्यात माझे काही विचार मांडलेले आहेत त्या चित्रांमध्ये. हे एक आहे म्हणजे पायऱ्या चढतानाचं हे चित्र आहे. एक म्हातारी राजस्थानीचा लूक दिलाय तिला. त्याची कविता पण आहे माझ्याकडे. मी प्रत्येक कविता वास्तविक आता शेअर केली. मी प्रत्येक कविता वाचून नाही दाखवत. हे पण आहे, चित्रसुद्धा शेअर केलं आहे, पण तरीसुद्धा दाखवतोय. मला खूप आवड आहे ते म्हणजे कॅमेऱ्याची. आता कॅमेऱ्याचा विषय आला तर कॅमेरा पण दाखवतो. मी कॅमेरा पण सुद्धा पण काढला. त्या कॅमेरामध्ये आतमध्ये समोरचं चित्र काय आहे हे आणि आतमध्ये कसं दिसतंय ही एक माझी कल्पना त्यात मांडली होती. सनसेट आहे, तो कसा दिसतो आपल्या लेन्समध्ये हे मी त्यातनं मांडायचा प्रयत्न केला आहे. आणि मागे तुम्ही म्हणताल किंवा खाली तर ते स्ट्रोक आहेत. बाकी असं काही त्यात मेन्शन नाही आहे की बाबा हा येलो का घेतला आणि हा ब्ल्यू का घेतला आहे. तर ते त्यातनं तो कॅमेरा सुटावा बाहेर व्हाईटमधनं, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि कलर आहे, ते त्याचं एक दुसरं कारण सांगायचं तर कलर आहे. आणि आता कॅमेऱ्याचा विषय आला आहे तर मग कॅमेऱ्याच्या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलं तुम्हाला. अरे वा, खूप छान प्रतिक्रिया येतात, थँक्यू. कॅमेऱ्याच्या बाबतीत सांगितलं मी. एक छानशी आठवण जर सांगायची म्हणली म्हणजे पहिलं मी स्पर्धेत कॅमेऱ्याच्या घेतला भाग तो वनविभाग महाराष्ट्र शासन त्यांच्यामार्फत जी स्पर्धा झाली होती. तर त्यामध्ये मी हा फोटो पाठवला होता. कुठे? मुंबईला. वनविभाग मुंबई, महाराष्ट्र शासन मुंबई. तर ह्या फोटोला मला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. हा फोटो आहे सिद्धेश्वराच्या तिथला आहे. म्हणजे आपण उतार्यावरनं जातो ना खाली सिद्धेश्वराला, जिथं लग्न लागतं
तिथला फोटो आहे. आणि ह्याला टॅगलाईन अशी दिली होती की एकमेकात तर परमेश्वर शोधत नसतील ना. ह्या चित्राला टॅगलाईन अशी दिली होती, एकमेकात परमेश्वर तर शोधत नसतील ना. या चित्राला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. ते पारितोषिक वनविभागाचे, मला आता नाव आठवत नाही इथे, यांचं निसर्ग रायते सरांचं जे आहे ते आता नाव लक्षात येत नाही आहे. स्मृतिवन, येस, स्मृतिवनात त्यांचं ऑफिस आहे. बरोबर, स्मृतिवनात ऑफिस आहे त्यांचं. तर तिथे मी गेलो होतो. तिथल्या त्या सरांचं मला नाव आठवत नाही आहे. त्यांनी मला सांगितलं की तुमचा पहिला नंबर आला आहे. आणि ₹3000 त्यावेळेला मला मिळाले होते. त्यांनीच दिले होते ते सुद्धा. नाव आत्ता मला लक्षात नाही आहे, मी नाव नंतर सांगेन. दुसरा एक फोटो दाखवतो, जे की मी बरेच फोटो शेअर केलेले आहेत, काही केलेले नाही आहेत. हा एक फोटो आहे. हा आमच्या शेतामधला आहे, माझ्या स्वतःच्या, की आमच्या शेतामधला आहे. तिथे विहीर आहे. त्या विहिरीमध्ये ही सुगरण आहे. त्या सुगरण बांधती आहे, म्हणजे तिचं घरटं बांधती आहे. आणि हिला एक टॅग लाईन दिली होती. अर्धच घरटं झालं आहे. टॅग लाईन तुम्हाला दिसणार नाही उलटी असल्यामुळं. टॅगलाईन अशी होती, अजून खूप काम आहे ग बाई, असं मी त्याला टॅगलाईन दिली होती. म्हणजे अजून अर्धवट घर झालं होतं हे बांधून, आणि त्याला टॅगलाईन अशी दिली होती, अजून खूप काम आहे. हा एक फोटो आहे. हा फोटो, ह्याची आठवण छान आहे. ह्याला मला छान पारितोषिक पण मिळालं आहे. हा आमचा शिवरंजनी ग्रुपचा फोटो आहे पूर्ण. आम्ही गोव्याला गेलो होतो, तिथला हा शिवरंजनीचा पूर्ण फक्त मी नाही आहे त्यात, बाकी सर्व शिवरंजनी टीम आहे, 29 जणांची. हा गोव्याच्या सनसेटला काढलेला फोटो आहे. नाते निसर्गाशी म्हणून असं मी लिहिलेलं आहे. हा फोटो मी स्पर्धेसाठी दिला होता मुंबईला, परिमल आर्ट गॅलरीला. तर तिथे सुद्धा माझा नंबर आला होता. ह्याला मला त्यांचा फोन आलेला होता. आणि त्या प्रदर्शनामध्ये, मला मुंबईला जाणं झालं नाही त्यावेळेला, पण त्या प्रदर्शनामध्ये काय म्हणतात ना, मला बोलवलं होतं तुमचा फोटो लावला आहे म्हणून, पण जाणं झालं नाही. हा परिमल आर्ट गॅलरी, नरिमन पॉईंटला आहे हे परिमल आर्ट गॅलरी. तर हा फोटो तिथे लावला होता त्यावेळेला. या फोटोची दुसरी, आता एक दुसरा फोटो आहे. या फोटोची आठवण अशी, आम्ही SK कॉम्प्युटरची आमची ट्रिप गेली होती महाबळेश्वरला. तर चालत्या गाडीतनं हा फोटो मी काढला होता. सनसेट, आम्ही नुकतंच निघालो होतो तिथनं. हा एक फोटो आहे. फोटोग्राफीची आवड पण होतीच आहे. त्यानंतर माझ्याकडे आत्ता सध्या म्हणजे तसा प्रायमरी लेवलचाच कॅमेरा आहे, फुल फ्रेमचा नाही आहे. जेवढं त्यातनं आउटपुट छान देता येईल त्यातनं तेवढं देतो. 3 लेन्सेस आहेत बाय डिफॉल्ट. त्या D51 निकॉनचा D5100 आहे माझ्याकडे. आणि त्याच्याबरोबर एक लेन्स होती 1855 mm. नंतर मी अजून एक लेन्स घेतली, ती आहे 55-300ची. त्या पुढची टेली लेन्स घेतली. पर अजून एक लेन्स घेतली 50 mm. तर हा एक जो फोटो काढला आहे हा महाबळेश्वरचा आहे. साध्या बाटलीमधून ती जी काही फळं आहेत, म्हणजे गाजर वॉटेवर काय होती ती, तर त्याला पाणी मारताना, म्हणजे प्रेस करताना, म्हणजे बाटलीतनं पाणी प्रेस करत होता. एवढं छान दिसत होतं ते त्यावेळेला. आणि समोर सूर्यप्रकाश होता, लाईट, सूर्यप्रकाशाचा अप्रतिम लाईट होता. आणि हा फोटो त्यावेळेला काढला होता. खूप लोकांना त्यावेळेला आवडला होता. असे काही बरेच फोटो आहेत. मी आत्ता ते शेअर करतोच आहे तुम्हाला. हा सूर्यास्ताचा फोटो आहे. आमच्या गच्चीतनं काढलेला आहे. माधवदांनी असा एक प्रश्न विचारला आहे, फोटोग्राफीचं तंत्र कुठं शिकलात? मी शिकत गेलो, कोणाकडनं शिकलो नाही. माझा म्हणजे प्रत्येक गोष्ट समोर दिसते आणि ती करून पाहिजे, आणि करत गेलो आणि शिकत गेलो. असं म्हणजे प्रत्येक शिक्षण असं घेतलं नाही. कॉम्प्युटरचं प्रॉपर शिक्षण घेतलं त्यावेळेला, तसं कॅमेराचं शिक्षण नाही. चित्रकलेचं शाळेतनं घेतलेलं, रांगोळीचं बाबांकडनं घेतलेलं, लिखाणाचं बाबांकडनं घेतलेलं, फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं नाही.
जसं जसं हातात कॅमेरा आला तसं तसं मी ते करत गेलो आणि तसा आउटपुट देत गेलो. ह्या सूर्यास्ताचा माझ्या गच्चीतनं काढला आहे फोटो. म्हणजे ह्याला नाव असं दिलं होतं न थकणारा, म्हणजे काय म्हणतात ना, रोजचंच काम आहे सूर्याचं, रोज उगवणं मावळणं. कधी दमलाय का होतो, कधी विचार करतो का आपण या गोष्टीचा. मला हाच विचार परवा आला होता की रोज जी काही वेळ दिली आहे सूर्याला की त्याच वेळेला उगवायचं आणि त्याच वेळेला मावळायचं, नाही बरं असं कधी म्हणत नाही मी आज येत नाही म्हणून. ते त्यावरनं पण मला एक सुचलं होतं, लिहिणार आहे भविष्यात. हा एक फोटोग्राफ आहे, हा एक आहे. हा फोटो गणपतीपुळ्याला काढलेला आहे, जिथं भक्त निवास आहे. भक्त निवासाच्या समोर छोटंसा एक तळं आहे, म्हणजे तळं नाही, काय म्हणता येईल, कारंज्याचा आहे भाग. तर तिथे कमळं आहेत, त्या कमळाचा फोटो काढलेला आहे. इथे त्याला दिलं मी सर्व काही ओपन, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण असावं या फुलासारखं, जे काय आहे ते समोर, म्हणून त्याला मी त्याला नाव दिलं होतं सर्व काही ओपन. हा सूर्यास्ताचा गणपतीपुळ्यालाच काढलेला फोटो आहे. खाली नाव चालली होती त्याच वेळेला, वर सूर्य आहे आणि खाली नाव आहे. ही झेंडा दिसतोय ना, हे नाव आहे. ह्याला नावात मी असं लिहिलं होतं टॅगलाईन, नावातच सर्व काही, नावातच सर्व काही सूर्य, असं टॅगलाईन दिली होती. आणि हा एक फोटो काढला तर हा सुद्धा महाबळेश्वरलाच काढलेला फोटो आहे, फुलांचा आहे. हा आम्ही गाडीत बसताना काढला, मला चांगलं आठवत आहे. एका बंगल्याच्या बाहेर ते झाड होतं कुंडीत लावलेलं. तर हे आहे, दाखवतो तबलावादनसुद्धा दाखवतो. मुलीला गाणं म्हणायला लावणार आहे मी आणि दाखवणार आहे. आणि याला नाव दिलं होतं गॉड स्माईल. गॉड स्माईल म्हणजे देव हसत कसा असेल, म्हणजे देव हसत कसा असेल तर या फुलासारखाच हसत असेल ना. तर त्याला ह्या चित्रात टॅगलाईन दिली होती गॉड स्माईल म्हणून. हा जो फोटोग्राफ आहे, हा फोटोग्राफ माझ्या गच्चीतला आहे, माझ्या घरातल्या झाडातल्या कुंडीतलाच आहे. तर ह्याला दिलं होतं नाव किती झेलू आणि किती पानावर झेललेलं पाणी आहे पावसाचं. तर अशा पद्धतीने फोटोग्राफ मी काढलेले आहेत. फोटोग्राफीची आवड आत्ता म्हणजे वापरात जो येतोय कॅमेरा माझ्या साधारण एक 5 वर्ष झाली असतील, 5-6 वर्ष जास्तीत जास्त. 5-6 वर्षामध्ये मी कॅमेरा हँडल करतोय. तबला रूपात गाई करायचा. बरेच जण विचारतात तबला कधी वाजून दाखवणार. गाणं काही म्हणत नाही, आता गाणं सोडलं मी. इयत्ता 4थीमध्ये गाणं सोडलं. गाणं मग अशी माझ्या मित्रांनी विचारलं गाणं म्हणून दाखवताय का. उडानशिव माझा मित्रच आहे तो, सध्या रेल्वेमध्ये TC आहे माझ्या अंदाजानुसार. तर त्यांनी विचारलं मला गाणं बी म्हणताय. मला गाणं बिणं आता म्हणत नाही, तबला वाद्य वाजवतो ती बऱ्यापैकी. आता मी शिवरंजनचा प्रवास पण सांगणार आहे, पण एक त्याआधी गाणं माझी मुलगी म्हणजे आता या वर्षी 8वीत जाते, स्वरदा उमेश मोहोळकर, ती गाणं म्हणेल. त्या गाण्याला मी तबला वाजवून दाखवतो, म्हणजे काय येतो तबला ते पहा. आणि ती गाणं कसं म्हणते ते पण. आता ती पण 4थ्या परीक्षेला बसली गाण्याच्या. शर्वरी कुलकर्णी आणि झंकार कुलकर्णी यांच्याकडे शिकते. कसं आहे, आमचा वारसा संगीताचाच असल्यामुळं माझी मिसेस पण संगीत विशारद आहे, सौ स्वरांगी उमेश मोहोळकर. म्हणजे काही कसं असतं सांगतो तुम्हाला. म्हणजे विशारद झालं की खूप त्यांना काही येतं आणि काहीच झालं नसेल तर काहीच येत नाही, असं भाग नाही आहे. काही विशारद शिक्षकांनासुद्धा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप छान शिकवता येतं, म्हणजे भलेही ते कलाकार नसतील. आणि काही अशी लोक आहेत की त्यांचं शिक्षण, आता माझं पूर्ण विशारद झालेलं नाही आहे, पण मला बऱ्यापैकी तबला वाजवता येतो. शिक्षण म्हणजे मला ते काय म्हणतात ना, थेरॉटिकली मला काही विशेष नाही सांगता ना, ते माझ्या बायकोला सांगता येईल चांगलं. म्हणजे गाणं जर विचारात नाही घेतलं तर तर तिला थेरॉटिकली बराच पाठ संगीताचा माहिती आहे आणि तिचं. त्यामुळं तिला बरेच विषय पण आहेत आणि संगीत पण आहे. शाळेमध्ये टीचर आहे ती.
आता स्वरदा एक गाणं म्हणेल माझ्या बरोबरीनं, ते गाणं का कसं वाटतं ते सांगा, रिप्लाय करा तुझं. माझं पण आलो. येस, प्रॉब्लेम आला होता नेटवर्कला, आलो. तर आलं ऐका, येत आहे ना ऐकू? मी आता गाणं सादर करतो. मी नाही, माझी मुलगी सादर करेल. थोडंसं मी इथे जागा करतो आणि ती सादर करेल गाणं. हळू बस. तबला वाजवतोय, दिसणार नाही तुम्हाला पण वाजवत आहे बघा, हे खरं आहे, तबला वाजवते. ही माझी मुलगी स्वरदा उमेश मोहोळकर. सध्या यांच्याकडे कोणाकडे झंकार कुलकर्णी आणि शर्वरी कुलकर्णींकडे गाण्याचा क्लास शिकते सध्या. स्वरला मोबाईल तुझा कुठे आहे? मोबाईल स्वर लावून घेतोय 2 मिनटं. पांढरी 3 ई फ्लॅट. हां बरोबर, लाव. कबीराचे विणतो शेले कौसल्य थँक्यू थँक्यू. छान बाळा. तर ही गाते आणि मी तबला वाजवतो. आता शिवरंजनीच्या माध्यमातून शिवरंजनी किंवा आमचा हे कसं झालं हे थोडंसं सांगतो.
म्हणजे तबल्याचा नाद आपण म्हणतो ना, तो नाद, तबल्याचा नाद पण आहे आणि तबल्याचा नाद पण आहे. तबल्याचा नाद लागला मी तुम्हाला सांगितलं इयत्ता दुसरीमध्ये होतो त्यावेळेला. दिगंबर बुवा कुलकर्णींनी मला पहिल्यांदा, मी आणि बाबा गेलो होतो त्यांच्याकडे, तर त्यावेळेला मला म्हणले ते मुलगा शहाणा गाढव आहे म्हणले होते तुमचा, शहाणा गाढव. त्यांना प्रत्येकाला म्हणायची सवय होती. म्हणजे मला त्यांना चांगलं मला माहिती आहे, मला आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट सांगेन मी तुम्हाला, की मला चौताल त्यांनी शिकवला दिगंबरबुवा कुलकर्णींनी. मठात यायचे ते, दर गुरुवारी मठात येत होते. मठातल्या मधल्या फरशीवर गाऊन एक कुठली तरी बंदिश म्हणून जात होते शिवराय मठात दिगंबरबुवा. तर त्यांनी मला चौताल शिकवला आहे. धा धा धिन था तिट धा धिन था तिट कथा गधी गण धा धा. मांडीवर मारायचे मला त्यावेळेला, म्हणजे सम आली की मांडीवर मारत होते. हे खूप आठवणी आहेत. म्हणजे मला दत्ता मास्तरांनी पण त्यांना प्रत्येक अशा म्हणजे कायदा जेव्हा लिहून द्यायचं ना ते, म्हणजे मला माझ्या वेळेला सोलापुरातले बरेच झंकार कुलकर्णी आम्ही एकत्रच होतो शिकायला. गुणेश दाते माझ्याबरोबर होते, काशीकर माझ्याबरोबर होते, नंतर मनोज अंकुश थोडा माझ्यानंतर आला पण आला, माझ्याबरोबरच होता. सचिन वाघमारे बासरीवादक, आता मोठ्या लोकांबरोबर आहे तो. म्हणजे दिगंबरबुवा म्हणजे ह्यांच्याकडे दत्ता मास्तरांकडं आम्ही त्यावेळेला एकत्र होतो. माझा मित्र पण होता वास्तविकता, मी त्याचं नाव सांगेन, तो जेव्हा तो पाहीन तेव्हा त्यालाही समजेन. सचिन कुलकर्णी, तो सध्या औरंगाबादला हायकोर्टात आहे. तोही माझ्याबरोबर तबला वाजवायला यायचा, पण त्यांनी सोडलं मध्ये. नंतर मी आठवण ह्याची सांगत होतो की तबला म्हणजे कायदा जेव्हा लिहून द्यायचं आहे ना, दत्ता मास्तराचं पोटावर द्यायचे. धा धा तिरकड धा धा तिरना धा धा तिरकड धा. प्रत्येक गोष्टाचं पोटावर वाजवून मग सांगायचे. तिचं असं गंमत होती ती. म्हणजे मला अजून आठवत आहे, मी मध्यमापूर्ण चौथ्या परीक्षा अंदाजे, मला आता लक्षात नाही आहे, परीक्षा व्हायच्या आयाची सरांकर, म्हणजे आपल्या गद्रे लक्ष्मीच्या देवळाच्या तिथं आयाची सरांचं घर होतं. तिथं मी चौथ्या परीक्षेची परीक्षा द्यायला गेलो होतो. माझा हात त्यावेळेला तुटला होता. मी बागेत पडलो होतो, हुतात्मा बागेत, आणि इथे फ्रॅक्चर होतं पूर्ण हाताला असं एवढं. त्यावेळेला मी फ्रॅक्चर असताना परीक्षेला गेलो होतो आणि त्यातनं काय झालं होतं माहिती का, गंमत झाली होती. त्यावेळेला मी माझ्या आत्तेबाबरोबर गेलो होतो पिक्चरला. म्हणजे आता आठवत नाही कुठला तो पिक्चर, माझ्या पाताल भैरवी होता, हुतात्माला होता तो पिक्चर, सॉरी प्रभात टॉकीजला. आणि त्या दिवशी परीक्षा होती, मला लक्षातच नव्हतं. मी पिक्चरला गेलो आणि हात पण तुटला होता, तर लक्षातच नव्हतं काही. आता गेल्यानंतर एवढे रागवले होते मला, बापरे दत्ता मास्तर. म्हणजे आपण म्हणतो ना, शिक्षकांनी रागवायला पाहिजे, म्हणजे तेव्हा लक्षात आलं माझ्या. प्रचंड रागवले होते मला. आणि परीक्षा साल्या तुला पिक्चरला काय जातो म्हणले तू. आणि नेमका त्यावेळेला माझा हे काय, त्यांना माहीत नव्हतं हात तुटला. हे म्हटलं सर माझा हात पण हे झाला आहे, वाजू कसं. तर जे नगरचे शिक्षक परीक्षक कोण आले ते माहीत नाही, आता नगरचे आले होते त्यावेळेला. इथं ते कारण काय असं फ्रॅक्चर होतं पूर्ण असं. आणि हा डग्ग्याचा हा जो आपण जिथं डग्गा हात ठेवतो, म्हणजे आपण जो वाजवतो, म्हणजे असा थोडक्यात, तिथं प्रेसच करता येत नव्हतं मला, कारण का इथं फ्रॅक्चर होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला डग्गा पूर्ण असा वाजवला होता मी त्यावेळेला. म्हणजे चौथी परीक्षा होती ती. हुतात्मा बागेत पडलो होतो, लगेच हात सुजला होता, लगेच खैरनारकडे गेलो, रात्रीतनं फ्रॅक्चर करून घरी आलो होतो. मला आठवतं चांगलं, रात्री मी जेव्हा हे उठून बसलो त्यावेळेला पेढा दिला होता खायला. हे तबल्याचं शिक्षण जर प्राथमिक, म्हणजे प्राथमिक, आता नंतर काही शिकलोच नाही, म्हणजे प्राथमिकच म्हणता येईल त्यांना, ते पूर्ण त्यांच्याकडे झालं. बाळू कुलकर्णी सर, संतोष सर त्यांचा मुलगा दत्ता मास्तरांचा, संदीप, खूप 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 चांगली मंडळी. आता हे संतोष कुलकर्णी पण आता पुण्यात आहेत. त्यांची बहीण मला पण चांगली आठवते. परवा गुरुवर्य दिगंबरबुवा कुलकर्णींच्या ट्रस्टनी जो सोलापुरात कार्यक्रम केला तेव्हा त्यांची मुलगी गाठ पडली, खूप छान वाटलं. संगीता तिचं नाव. संतोष सर मला माहीत असेल तर बरोबर आहे का सांगा, तुम्ही पाहत असताल तर. ते खूप मला त्यांनी लळा दिला त्यावेळेला तबल्याच्या ह्याच्यामध्ये, आणि त्यावेळेला टीम पण छान होती. हा तबल्याचा भाग
असताना काहीतरी करावं म्हणून मी जेव्हा 12वीचं माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि मी SK कॉम्प्युटरमध्ये आलो. SK कॉम्प्युटरमध्ये आल्यानंतर तिथंसुद्धा खूप छान माणसं मिळाली मला. म्हणजे काय बोलावं त्यांच्याबद्दल, खूप चांगली, म्हणजे शब्द काही गोष्ट कमी आहेत त्या बाबतीत, चांगली म्हणायच्या बाबतीत. म्हणजे माणसं नाती वेगळीकडे असतात आणि दुरावले, म्हणजे काय म्हणतात, मला काही सांगता येत नाही आहे त्या बाबतीत, काही बोलता येत नाही आहे. खूप चांगली माणसं, खूप हा शब्द कमी आहे. म्हणजे अगदी त्यांच्या म्हणजे सरांच्या वडिलांपासून ते आत्ता सरांच्या मुलांपर्यंत खूप चांगली माणसं आहेत, खूप हे आहेत. मला खूप लळा मिळाला त्यांच्याकडनं. मी तिथे आलो, म्हणजे मी तिथे DCM कोर्स लावला पहिल्यांदा जुलैला माझ्या अंदानुसार. डिसेंबरमध्ये तो कोर्स पूर्ण झाला आणि मला लगेच प्रशांत सर जे संचालक आहेत त्यांनी मला सांगितलं, तू की ह्या नावाने अर्ज कर. मी अर्ज केला. तेव्हापासून आज तागायत माझ्या अंदाजानुसार 27-28 वर्ष होत आहेत तिथेच आहे SK. मला त्यांनी एक नोकर म्हणून किंवा एक काय कर्मचारी म्हणून आत्तापर्यंत कधीही वागवलेलं नाही. अगदी मी हे ठामपणाने सांगतो. खूप म्हणजे मला आत्ता त्यांचा म्हणजे चौथा भाऊ मानतात मला ते, शहाणी कंपनी पूर्ण. प्रशांत सरांनी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, मी शुभराय मठात जरी राहायला असलो त्यावेळेला प्रचंड, आत्तासुद्धा कामं आहेत नाही असं नाही, पण प्रचंड खूप मुलं विद्यार्थी असे 300 सव्वा 300 विद्यार्थी होते त्यावेळेला. मी तिथे शिकवायला ट्रेनिंगला होतो. तर मला स्वाती मॅडमनी, म्हणजे प्रशांत सरांच्या मिसेसनी दहीभात, आपलं वरण भात खूप आवडतो तूप घालून, म्हणून मला त्यांना दर उशीर व्हायचा जेवायला जायला तर ते आणून देत होत्या. म्हणजे आठवणी आहेत म्हणजे ह्या शेअर करायला नाही पाहिजेत, ह्या साध्यात, पण मला सांगावं असं वाटतं की ह्या लोकांनी खूप लळा लावला मला. म्हणजे त्यांचे थोरले भाऊ संदेश सर, ते दुर्दैवानं आता नाही आहेत, त्यांची पण खूप आठवण येते मला. 2 ऑगस्ट 2010ला गेले ते. त्याच्यानंतर त्यांचे वडील पण गेले सरांचे. आता हे दोघं भाऊ मला खूप सांभाळतात वास्तविक पाहता. म्हणजे इथे मालक नोकर, म्हणजे सगळ्यात, म्हणजे माझ्या बाबतीत माझ्याबरोबरचे जे कलिग आहेत त्यांनासुद्धा असं कधी जाणू दिलं नाही आहे, जाणवलेलं देत नाहीत की हे असं आहे ते तसं आहे. पण तिथं राहूनच मी माझ्या कलेचा उपयोग करून घेतला. मी कार्यक्रम करतो, कधी असं म्हटले नाहीत की बाबा हे तू कार्यक्रमाला जायचं नाही, हे जॉब आहे, हे आहे, ते आहे, ते. आज 27-28 वर्ष झाले. आमच्या ग्रुपलासुद्धा त्याच्याबरोबरीने 24वं वर्ष लागतं आहे. म्हणजे शिवरंजनी ग्रुपला, आमच्या शिवरंजनीचा पण आम्ही असे एकत्र होत गेलो. आता सांगायचा दुसरा मुद्दा म्हणजे SK कॉम्प्युटरचे दुसरे संचालक जे आहेत धाकटे बंधू, म्हणजे प्रशांत सरांचे धाकटे बंधू, थोरले संदेश शहाणे, मधले प्रशांत शहाणे आणि धाकटे उन्मेष शहाणे, दत्त त्रिमूर्ती. तर हे धाकटे बंधू आहेत, त्यांना पण गायनाची आवड आहे, ते गायक आहेत वास्तविक आता. त्यावेळेला सुरुवातीला आम्ही दोघं मिळून कार्यक्रम करत होतो, म्हणजे मी आणि ते, म्हणजे पेटी नाही, काही नाही. मला अजून चांगलं आठवतं आहे, दोघांकडे आम्ही गेलो होतो. गणपतीचे दिवस होते. कल्पेश कुलकर्णी नावाचा एक आमचा विद्यार्थी होता त्यावेळेला, माझा मित्रही तो शाळेतला आमच्या, आत्ता सध्या महानगरपालिकेत तो कामाला आहे. तर त्याच्या अपार्टमेंटमध्ये आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम केला, मी आणि उन्मेष सरांचं पेटंट पहिल्यांदा ते गाणं असायचं, ओंकार स्वरूपा, जे सुरेश वाडकरांनी गायलेलं आहे. तर ते गाणं गात होते गोमू संगतीनं. मग बरीच अशी गाणी आहेत की आम्ही ती दोघं मिळूनच कार्यक्रम करत होतो. म्हणजे मी तबल्याला असायचो आणि ते गायला असायचे. आणि त्याच्यानंतर आमची अशी टीम जमली, आम्ही एका वेगळ्या ग्रुपमध्ये होतो त्यावेळेला. तिथे मग समीर रणदिवे जैन, आत्ता निर्माता आहे आमचा, विश्वास शाहीवाले, उन्मेष शहाणे दिग्दर्शक आहेत, मी आणि माझ्याबरोबर समीर, माधव देशपांडे पण आमच्याकडे जॉईन झाले, जे आत्ता प्रिसिजनमध्ये आम्ही त्यांना माधवदा म्हणतो. PROचं
काम बघतात प्रिसिजनमध्ये. प्रगल्भता या माणसाकडं प्रचंड आहे, लिहिण्याची असेल किंवा कुठलीही असेल. म्हणजे काही स्पॉन्टिनियसली जे आपण बोलणं म्हणतो ना, त्या माणसाकडं खूप आहे, म्हणून आमच्यात ते पण सामील झाले. आमचा असा परिवार आहे, शिवरंजनी परिवार. त्यामध्ये एक 7-8 वर्षाखाली उन्मेष सरांचे कलिग आहेत प्रेसमधलेच, नागेश शेंडगे सर असतील, आणि आत्ता आमचे पण आहेत मित्र खास आमचे मिलिंद गोरटे म्हणून आहेत, माहीत असतील आपल्या सगळ्यांना. ते हे आम्ही एकत्र एक आम्ही एकत्र होत गेलो, आणि आज 24 वर्ष झाली आम्ही शिवरंजनी एकच आहे, टिकून आहे. गायिका असतील, आमचा ड्रायव्हरसुद्धा असेल, आमची साऊंड सिस्टीमसुद्धा असेल. 24 वर्ष आम्हाला खूप छान अनुभव आले, खूप छान अनुभव आले आम्हाला. खूप मोठ्या लोकांपर्यंत, अगदी भारताच्या प्रेसिडेंट राष्ट्रपतींसमोर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. ती संधीसुद्धा पंढरपूरला जेव्हा राष्ट्रपती आल्या होत्या प्रतिभाताई पाटील, त्यांच्यासमोर आम्हाला पहिल्यांदा म्हणले पाऊण तास कार्यक्रम करायचा आहे, नंतर आम्हाला 1.5-2 तास कार्यक्रम करायला लावला. तेवढा त्यांना तो खूप आवडला. ही साध्या सोप्या लोकांचं काम नाही आहे, म्हणजे हे भाग्यच लागतं शिवरंजनीला. आम्हाला मिळालं आहे ते भाग्य. खूप लोकांचे मोठ्यांचे आशीर्वाद मिळालेत. अजून एक किस्सा असा सांगायचा झाला की पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी सुद्धा आम्हाला शिवरंजनीला पारितोषिक दिलेलं. म्हणजे ज्यावेळेला कलागौरवसाठी आम्ही, जेव्हा आमचा 10 वर्ष पूर्ण शिवरंजनीला झाली, तेव्हा आम्ही उन्मेष सरांच्या आणि आमच्या सगळ्यांच्याच ह्यांच्या ह्याच्यात मनात आलं की आपण काहीतरी करावं. मग का करावं, तर शिवरंजनी कला पुरस्कार कुणाला तरी द्यावा. म्हणजे माधवदांनी असं सांगितलं की आम्ही एक चॉकलेट दुसऱ्या मित्राला जसं देतोय तसं आम्ही देतोय काय, मग आम्ही फार मोठे आहोत असं नाही त्यामागचं उद्देश किंवा कारण, पण काहीतरी आपल्याकडनं घडावं म्हणून आम्ही तो शिवरंजनी कलागौरव पुरस्कार, शिवरंजनी ग्रुपला जेव्हा मला 10 वर्ष कंप्लीट झाली तेव्हापासून आम्ही चालू केला आहे. आणि आत्ता आज तागायत आहे. यावर्षी काय होईल गॉड नोज, काय माहीत नाही आहे, पण मागच्या वर्षीपर्यंत ते व्यवस्थित चालू होते. ते 2 वर्षाखाली जेव्हा हृदयनाथजी आले होते आमच्याकडे, तेव्हा आमचं काम त्यांनी बघितलं होतं. त्यावेळेला त्यांनी दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे 50,000 रुपयेची देणगी शिवरंजनी दिली. वास्तविक पाहता मोठे लोक पैसेच घेतात असं वाटतं आपल्याला, पण त्यांच्याकडनं आम्हाला देणगी स्वरूपात, तेही मास्टर दीनानाथांच्या ह्याच्याकडनं, ते प्रतिष्ठानकडनं आम्हाला आलेले आहेत. त्याचं खूप अभिमान आहे आम्हाला. म्हणजे काय पाहिजे, मंगेशकर घराण्याचा आशीर्वाद लाभलेला आहे आम्ही. म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे लोकांना वाटत असेल की काहीतरी केलं आणि हे केलं, पण नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही काय केलं आहे, आणि हे जे आम्ही करतो ना ते रुजू होतं म्हणून तर ते कुठंतरी आम्हाला मिळतं ना. म्हणजे कुठंतरी रुजू होत असेल ते, म्हणजे काही कुणालाही दिलं पैसे घेऊन हे करतात, पैसे घेऊन नाही, हे लगेच लक्षात येतं, लोकांच्याही लक्षात येतं. पण आम्ही जे करतो ते प्रामाणिक भावनेनं करतो, अगदी प्रामाणिक भावनेनं करतो. ते आम्ही केलं, त्याचं फळ आम्हाला मिळत आहे. दुसरी अजून एक गोष्ट अशी सांगायची, तबल्याच्या ह्याच्यामधनं शिवरंजनीच्या माध्यमातून खूप कार्यक्रम आम्ही केले. तबल्याचे म्हणा, असतील म्हणा, किंवा नुसते तबल्याचे म्हणत नाही मी, गाण्याचे कार्यक्रम. म्हणजे आजपर्यंत आम्ही दिल्लीला जाऊन आलो. सर्वात महत्त्वाचं तिथे मोठा समारोह होता एक, त्या समारोहामध्ये आमचा गाण्याचा कार्यक्रम झाला. हैदराबादला महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम झाला. म्हणजे असं काही नाही, आता बाहेर जायचा प्रयत्न चालू आहे, बघू परमेश्वराच्या जेव्हा मनात असेल तेव्हा होईल. खूप म्हणजे काय म्हणतात ना, शिवरंजनीनं आम्हाला दिलं, ही एक देणगी आहे परमेश्वराची असं म्हणेन मी. तर काय अजून काय सांगू, किती गोष्टी सांगायच्या आहेत, किती सांगाल तेवढं कमी आहे. काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा, की मी सांगेन, त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आहे अजून आपल्याला थोडासा वेळ. स्नेहा आफळे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अरविंद, थँक्यू. माझा चुलत भाऊ आहे, चिपळूणला असतो. खूप कौतुक आहे आमच्या घरातल्या लोकांना, पण खूप लोकांना कौतुक आहे माझं. तर काही प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा.
मी सांगेन. तुम्हाला काही वाटलं, परशुरामजी तुम्ही पण काही विचारायचं असलं तर विचारा. तुम्ही लाईव्ह असताल तर. मगाशी होतात, काही माहीत नाही मला, कळत नाही आहे कोण आहे की नाही, पण असेल तर बिनधास्त विचारा. म्हणजे मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. काही सादर करायचं असेल तर त्याचा प्रयत्न करेन. काय फेसबुक लिंक पाठव म्हणे दिनेश. तेव्हाच माझ्या भावांनी पण मला खूप सपोर्ट केला खरं बघायला गेलं तर. म्हणजे माझ्या बाबांना पण त्यांनी त्याच वेळेला सांगितलं की बाबांकडं आहे म्हणून तुझ्याकडं आहे बाबा म्हणले. म्हणजे माझा मोठा भाऊ असेल श्रीधर दादा, जयंत, अरविंद, अनिल, किंवा हा दुसऱ्या काकांची जी मुलं आहेत माझी, राजू मोहोळकरकडं पण नाटकाचं खूप आहे. आणि आम्ही आमचं घराणं कलाकारांचं आहे. राजू मोहोळकर, त्याचा भाऊ असेल रवी मोहोळकर, तो सोलापुरात असतो. दोघेही सोलापुरातच आहेत. हे यांच्या माझी बहिणीला तसं, म्हणजे अश्विनी जी आहे आता सध्या ती महाडमध्ये होती, पण आता सध्या मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिची मुलगीसुद्धा छान, तिचा संस्कृत खूप छान आहे. म्हणजे तिने 10वीतच ठरवलं होतं की संस्कृत घेऊन करायचं. म्हणजे आम्हाला सपोर्ट खूप छान मिळाला. हो, तबल्यावर तुमचे आवडते गाणे ऐकवायला आवडेल सर. ओके, अच्छा. माझ्या मुलीलाच सांगतो मी, गाणं तबल्यावर म्हणजे तिला गायला लावतो आणि मी ती गाणं गाईल, दुसरं एखादं गाणं गाईल आणि मी तबला वाजेन. ओके, करेन ना, बिंदास. तबला क्लास सुरू करा यशवंत बिरू. नाही रे, तबला क्लास काय तेवढा आता वेळ नाही म्हणापेक्षा तसं लागतं, त्या ग्रेडला जावं लागतं. तेवढा आपण काही मोठे नाही आहेत शिकवण्या एवढे. बरोबरीनं वाजवत मी पण वाजवत आलेलो आहे. मठामध्ये जे संस्कार कानावर झालेत, कानावर खूप संस्कार छान झालेत. त्यामुळं आत्तापर्यंत तग धरून आहे. म्हणजे इथे सुद्धा खूप छान माणसं मिळाली. आता हो सांगतो ना, स्वराजाचं मगाशी गाणं ऐकलं. स्वराजाचं आता दुसरं एक गाणं तुम्हाला ऐकवतो. ती छान आमच्या शिवरंजनीमध्ये पुढची पिढी, आता इवन हा एक मुद्दा छान उन्मे सरांनी सांगितला. हे आता पुढची पिढी आहे बघा, पुढची पिढी पण आली आमच्या या शिवरंजनीमध्ये. माझी मुलगी असेल, माझी दुसरी मुलगी पण अजून बोलते आत्ताशी, म्हणजे ती पण छान गाते पण, आणि बडबड गीत आहेत सध्या. उन्मे सरांची मुलगी अपूर्वा शहाणे, ती पण छान गाते. समीरचा मुलगा सन्मित तबला विशारद झाला आहे, अलंकारला बसला आहे. रामदासजी पळसुळेंकडे आता पुण्यात तो शिकणार आहे. माधवदांचा मुलगा पण तबला शिकतोय. नंतर हे मिलिंद गोरटेंची दोन्ही मुली खूप छान, एक योगामध्ये इंटरनॅशनल लेवलला आहे. नंतर धाकटी आहे ती छान कथ्थक करते, आर्या गोरटे. आणि उन्मेष सरांचा तो मुलगा आहे तो ग्राफिक डिझाईनमध्ये आहे. म्हणजे सगळ्यांचं या शिवरंजनीच्या परिवाराशी छान लिंकिंग आहे. खूप छान आम्ही एकत्र आहोत. दरवर्षी आम्ही ट्रिपला जातो शिवरंजनीच्या माध्यमातून, मजा करतो. म्हणजे काही लोकांना त्याचा हे वाटतं की जेलसी येते, यार हे एवढे वर्ष एकत्र कसे. पण एक त्यामध्ये एक नाव राहून गेलं की विश्वास शाहीवाले, त्याची मुलगीसुद्धा वैष्णवी. आणि आम्हाला आमचा एक फादर आहे, आमचा एक बॉस आहे या शिवरंजनीला घट्ट धरून ठेवणारा, जयप्रकाश पल्ली. त्यांचं नाव विसरून नाही चालणार, कारण का या माणसाने आम्हाला खूप प्रेम दिलं, आम्हाला खूप प्रेम दिलं. तर ती ह्या लोकांनी ते म्हणतात ना, आम्ही चौघं जर असो ना तर काही गोष्टी म्हणजे आम्ही चौघांनी, म्हणजे मी, उन्मेष सर, समीर आणि विश्वास, या डोक्यात शिवरंजनी काढायचा आमचा हे होता, मानस होता. तेव्हापासून आज 24-25 वर्ष झालं एकत्र आहोत आम्ही. आणि माधवदा एक जवळपास 16 वर्ष झाले एकत्र आहेत, आमच्याबरोबर आहेत. म्हणजे पल्ली असं म्हणले होते की हे तुम्ही खांब आहेत ना माधवदा, कळस आहेत, 4 खांब आहेत. आणि 4 खांब कधीच डगमगले नाही आहेत. पल्ली साहेबांनी आम्हाला त्यांच्या कार्यक्रमात
बोलून दाखवलं होतं. जयप्रकाश पल्ली कळलं. खूप खूप प्रेम केलं त्यांनी आमच्यावर. म्हणजे प्रेम म्हणजे काय सांगायचं म्हणजे काही. तसंच आमच्याबद्दल चांगलं म्हणणारे काही लोक आहेत. त्यामध्ये पहिले नाव येतं दीपक कळडोणे सरांचं. म्हणजे दुसऱ्याला चांगलं म्हणणं पण खूप महत्त्वाचं आहे. आत्ता सध्या पाहायला मिळत नाही तसं. म्हणजे मला तर असं वाटतं की दुसऱ्याला चांगलं म्हटलं की आपण मोठे होतो तसं बघायला गेलं. म्हणजे त्याच्या आशीर्वाद असतो. तर ही लोक आहेत ना, ही खूप प्रेम करतात आमच्यावर, खूप प्रेम करतात. म्हणजे कळडोणे सर असतील म्हणजे कधी कुणाला दुखवलं नाही या माणसाने. कळडोणे सरांनी कधीच नाही. काय म्हणतात ना, मोटिवेशन जो प्रकार असतो ना मोठं करण्याचा, हात पाठीमागं धरायचा, तो कळडोणे सरांनी खूप आमच्या मागं धरला. तसाच जयप्रकाश पल्ली सरांनी धरला आहे. तर आता एक गाणं ऐकवेल, तबला वाजून दाखवा असं म्हणाले. तर थोडासा मी क्रॉस करतो म्हणजे लोकांनाही समजेल बाबा मीच तबला वाजवतोय. माझा चेहरा दिसणार नाही, माझा हात दिसेल. नाही दिसत आहे, थोडं हे होत आहे. ठीक आहे, तू दिसतेस. चल म्हण. हातात तबला आहे, म्हण. एक मिनिट. एक हिंदी गाणं गाईल. आमच्या त्या कार्यक्रमामध्ये तिने गायलं होतं. शिवरंजनीच्या कलागौरव पुरस्कारामध्ये. आत्ता दरवर्षी गाते, 1-2 गाणी गातात प्रत्येक जण. पुढची पिढी आता येते. सन्मित पण आहे, माझी मुलगी पण आहे, अपूर्वा पण आहे, माझा दादाचा मुलगा पण येईल आता. सगळ्यांची पिढी आहे. म्हणजे इव्हन आर्या, रक्षा, गोरटेंची फॅमिली असेल, आहेत सगळेजण. पुढची पिढी रेडी आहे. लाईट गेले, नेटवर्क आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, कंटिन्यू. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे तुम्हारा हथौड़ा, घोड़ा 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 तुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, घोड़ा 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 तुम उठा के दौड़ा. घोड़ा पूछा चाक में तनाई, घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई. टक बक टक बक, टक बक टक बक. घोड़ा पूछा चाक में तनाई, घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई. दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 तुम उठा के दौड़ा. घोड़ा था घमंडी, पहुंचा सब्जी मंडी, सब्जी मंडी बर्फ पड़ी थी, बर्फ में लग गई ठंडी. टक बक टक बक, टक बक टक बक. घोड़ा था घमंडी, पहुंचा सब्जी मंडी, सब्जी मंडी बर्फ पड़ी थी, बर्फ में लग गई ठंडी. दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा तुम उठा के दौड़ा. ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला, ला 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 ला. कसं वाटलं सांगा. थँक्यू बाळा. चला, आता एक कॅलिग्राफीच्या संदर्भातलं एक मी प्रॅक्टिकल थोडक्यात तुम्हाला करून दाखवतो. कॅलिग्राफी कशी असावी. एक पान दे पांढरं मला. कशी असावी म्हणजे मी काही शिकवत नाही आहे, पण माझी कशी आहे ही दाखवतो. मी एवढा काही मोठा नाही शिकवण्या इतका.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही स्केच पेन आहेत माझ्याकडे, कटचेच आहेत. असा कट आहे त्याला. मराठीला हा जो असतो तसाच आहे. ओम सुरुवात करतो, ओम काढून मी दाखवतो काढून. उलटं दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना, पण आता जर नाव लिहायचं म्हणलं कुणाचं, माझ्याकडनं बरेच एक मी किस्सा सांगेन, करता सांगेन. जेव्हा आम्ही SK कम्प्युटर्सनी ह्यांचं काम घेतलं होतं करायला विद्यापीठाचं, त्यावेळेला मी आणि सरांचे थोरले बंधू जे आता नाही आहेत, संदेश शहाणे सर, मी आणि म्हणजे संदेश सर आणि मी विद्यापीठात गेलो होतो. तर त्यावेळेला एक टेंडर आम्ही भरलं होतं. त्या टेंडरचं EMD जी असते, म्हणजे बयाणा रक्कम जी असते, ते परत मिळवण्यासाठी एक अर्ज करायचा होता. माझ्याकडं नेहमी बऱ्यापैकी कटनिफचं पेन मी ठेवतो. नेमकं सरांकडं त्यावेळेला साधं पेन नव्हतं आणि माझ्याकडेही नव्हतं नेमकं. तर ते म्हणले तिथला एक अर्ज करून द्या मला, म्हणजे अर्ज द्या, तुम्हाला हे पैसे परत पाहिजेत म्हणून. मग मी त्यावेळेला कटनिफनी ते अर्ज लिहिला होता. तर तिथल्या अगदी त्या मला PAनी म्हणजे कुलगुरूंच्या PAनी बोलून घेतलं, हा अर्ज कोणी लिहिला आहे, कशा करता पाहिजे काय. तर म्हणलं असं आहे, म्हणजे पैसे बयाणा रक्कम परत द्यायची. कोणी लिहिलं आहे? तर असं SK कम्प्युटरचे म्हणून आलेत एक जण. तर त्यांनी मला बोलून घेतलं PAनी त्यावेळेला. मी म्हटलं हे तुमचं अक्षर आहे का? म्हटलं हो. तर तुम्ही जे विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळतं विद्यार्थ्यांना, म्हणजे पदवीधर समारंभ होतो तेव्हा जे सर्टिफिकेट मिळतं, त्यावर सर्टिफिकेट लिहायला येताल का तुम्ही? म्हटलं हो येईन ना, काय येणार नाही. समहाऊ काही सांगितलं नाही पुढे, पण मला त्यांनी तो प्रश्न विचारला होता त्यावेळेला, मला तो चांगला आठवतो. संदेश सर माझ्याबरोबर आले होते. मी आता एक नाव तुम्हाला लिहून दाखवतो, माझ्या मुलीचंच लिहून दाखवेन वाटल्यास. कसं वाटतंय बघा. म्हणजे काही नावाचे स्ट्रोक्स असतात, त्या स्ट्रोकचा वापर करून हे उलटं दिसत असेल तुम्हाला. स्वरदा लेटरिंग. आता माझ्याकडनं बऱ्याच लोकांनी नावं लिहून घेतली आहेत किंवा पत्र लिहून पण घेतात. म्हणजे हा काही फार मोठा भाग आहे असं म्हणत नाही, पण काय म्हणतात ना, अक्षर माणसाचं चांगलं असावं, त्यात काहीच हे नाही आहे. लेटरिंग करतो. ही एक कला म्हणा किंवा हा एक गुण आहे माझ्यामध्ये, ह्याच्यामधला लेटरिंगच्या मधला. फोटो तुम्हाला दाखवले. चित्रकलेची बऱ्यापैकी आवड आहे. तर काही प्रश्न असतील तर दादा विचारा, कुणाला काही असेल तर. नसेल तर आपण आता हा सेशन किती वाजले? काही असेल तर विचारा, म्हणजे बिनधास्त आपण, म्हणजे वाटल्यास मी एखादी माझी एक कविता तुम्हाला हे करतो, ऐकवतो. आता सध्या 2 दिवस झाले पाऊस पडतोय. लाईट गेले अचानक. पाऊस पडतोय, तर पावसाची एक आला बघा, पाऊस पण आला. पाऊस पडतोय म्हणून तर पाऊस आला बाहेर आत्ता सध्या. तन्वी शहाणे, ओके, ऐकवतो ना बाळा. ही प्रशांत सरांची मुलगी, मधल्या सरांची, ही पण खूप लाड करते माझा. पाऊस आला. मी पावसाची अशी कविता वाचणार म्हणजे आता माझ्या बाहेरच्या ज्या गॅलरीतल्या पत्र्यावर पावसाचे थेंब आवाज येतोय. लाईट सुद्धा आले वा. पाऊस असा तर कधी पाऊस तसा. पाऊस असा तर पाऊस कधी तसा. पाऊस असा की मनाच्या एका कुपीत सकारात्मक विचारांचं गाठोडं उलगडणारा.
पाऊस असा की मनाच्या एका कुपीत सकारात्मक विचारांचं गाठोडं उलगडणारा, तर कधी मनात नुसतं घर करून राहणारा. पाऊस असा की दोन प्रेमी जीवांची जोडी घट्ट बांधून ठेवणारा. पाऊस असा की दोन प्रेमी जीवांची जोडी घट्ट बांधून ठेवणारा, तर कधी त्यांच्यातील धागा सैल करणारा. पाऊस असा की गर्दीत सुद्धा आपण एकटेच आहोत असे दर्शवणारा. पाऊस असा की गर्दीत असून सुद्धा आपण एकटेच आहोत असे दर्शवणारा, तर कधी नानाविध विचारांच्या घोळक्यात गोंधळून टाकणारा. पाऊस असा तर पाऊस कधी तसा. एक म्हणजे हे कवितेचं जो वारसा आहे तो बाबांकडनं आला हे मी मगाशी आपणाला सांगितलंच होतं. त्यांची मी मगाशी एक कविता तुम्हाला वाचून दाखवली, शब्दश्रावण. त्याच्यामध्ये बऱ्याच काही अशा कविता आहेत. तुम्ही वाटल्यास माझ्याकडे आहेत पुस्तकं, तुम्ही घ्यायची असली तर घेऊ शकता. शिवराय टॉवरला SK कॉम्प्युटर्समध्ये पण ते पुस्तक मिळेल. त्यांचं आपलं शुभ्रा महाराजांचं चरित्र पण आहे, ते पाहिजे असेल तर मिळेल. भक्तिरंगाचं पुस्तक हवं असेल ते मिळेल. त्यात फक्त अभंग आहेत मात्र. तर ते जो वारसा आहे त्या वारशा म्हणजे कवितांच्या माध्यमातून, वारशाच्या माध्यमातून मी तुम्हाला अजून एक काही मला जे सुचतं ते आता मी सध्या लिहून काढतो प्रत्येक गोष्ट. तर एक गमतीशीर कविता आहे, म्हणजे लहान मुलांसाठी बरं का. म्हणजे आता कोणी लहान मुलं आत्ता जॉईन झाली आहेत का, कोणी नसतील तर त्यांना दाखवा. म्हणजे जर भविष्यात जर तुमच्याकडे ही लिंक असेल तर ती लहान मुलांसाठी एक कविता सुचली परवा, ती कविता तुम्हाला ऐकवतो. हे काय म्हणतात ना, शेवटी ही कल्पना आहे. कविता बरेच ही कल्पनाच असते. सिंहाचे स्वप्न, म्हणजे लहान मुलांची आहे बरं का, बाल कविता आहे. एकदा असं झालं जंगलचा राजा सिंहाला पडलं स्वप्न. एकदा असं झालं जंगलचा राजा सिंहाला पडलं स्वप्न. स्वप्नात त्याच्या आले आपले मांजर झाले. स्वप्नात त्याच्या आले आपले मांजर झाले. डरकाळी ऐवजी तोंडातून म्याऊ आले. आणि बरोबरीने आपले राज्य सुद्धा गेले. राजा झाला ससा. सिंहाला म्हणतो कसा, जंगलात राहायचं असेल तर मुकाट्याने बसा. ही कल्पना आहे. होईल का असं? शक्यच नाही. राजा झाला ससा, सिंहाला म्हणतो कसा, जंगलात राहायचं असेल तर मुकाट्याने बसा. शेळीने आणायला लावले गवत. कुणाला? सिंहाला. शेळीने आणायला लावले गवत. हत्तीने सांगितले बस इथे माझे पायचे पत. सिंहाला सांगताय ते सगळेजण. शेळीने आणायला लावले गवत. हत्तीने सांगितले बस इथे माझे पायचे पत. गाय म्हणाली घाल मला वारा. तर झेबऱ्याने सांगितले माझ्या अंगावरचे चट्टे स्वच्छ करा. असं होईल का कधी? झेबऱ्याने सांगितले माझ्या अंगावरचे चट्टे स्वच्छ करा. जिराफाने त्याची मान अजून उंच करून चिडवले. जिराफाने त्याची मान अजून उंच करून चिडवले आणि म्हणाला संपले रे संपले तुझे अस्तित्व संपले. कुणाला म्हणाला? सिंहाला. संपले रे संपले तुझे अस्तित्व संपले. तेवढ्यात सिंहाला आली जाग आणि बघतो तर काय, पुन्हा डरकाळी फोडतात सगळीकडे भागमभाग. सिंहाच्या लक्षात आलं हे तर स्वप्न होतं. हे तर आपल्याला पडलेलं स्वप्न होतं. मग त्यालाच वाटलं कसलं भयानक होतं ना, कसलं भयानक होतं. खरं तोच या जंगलचा राजा. खरं
खरं तर तोच या जंगलचा राजा, त्याचीच ऐट आणि त्याचाच गाजावाजा. बरोबर आहे की नाही? सिंहाला म्हणजे ही कल्पना आहे, या कल्पना मी या कवितेतून मांडल्या आहेत. सिंहाला पडलेलं स्वप्न काय होतं ही कल्पना आहे. तर आता मी या 2-3 बऱ्याच कविता आहेत. आता काय आहे म्हणजे बाबा गेल्यापासून म्हणजे साधारण पहिली कविता सुचली होती त्यांना, बहुतेक मी सांगितली होती कविता प्रेम, नाही त्यांना नव्हतं कळलं. त्यांना फक्त एकच लेख मी सांगितला होता, म्हणजे लेख जो पेपरला माझा आला होता. तन्वी म्हणते आपल्या डोळ्या रांगोळ्या त्यावरची अक्षरे कायम डोळ्यासमोर येतात. आपण मेहंदी काढू शकता, कधी स्वर्गाची सुपारी देणीसुद्धा लागू शकता. कला ही कला आहे. बरं नाही आता पूर्ण वाचून दाखवण्यात आहे, प्रत्येकाला वाचता येत आहे, पण आहे परमेश्वरानं दिलं आहे मला, त्याला वापर करतो. काही चुकत असेलच म्हणजे काय म्हणतो माणूसच चुकतो शेवटी, नाही तर तो देव झाला असता. काय म्हणतात ना म्हणजे आहे बऱ्यापैकी कला मला दिली परमेश्वरानं, त्याचा वापर करतो. आणि अजून काही काय म्हणतात ना चित्र मी तुम्हाला सगळी दाखवली. हा एक चित्र दाखवायचं राहिलं. नाही दाखवतो चित्र. त्याचं वाचून पण दाखव किती हे काल मी तुम्हाला दाखवलं होतं अगोदरच, काल चित्र काढलं होतं. आता वास्तविक आता आजचा माझा चित्राचा वेळ संपला. मी आता ऑनलाईन आहे सध्या तुमच्याबरोबरच. रोज मी 5:30-6च्या दरम्यान चित्र काढायला बसतो आणि साधारण त्याच्याबरोबरीनं मी त्या चित्राला साजेसं असं लिहितो सुद्धा. तर ते ह्या चित्राला असं साजेसं असं लिहिलं होतं. जाऊ दे कधी एक सेकंद, नाही आहे ते तुम्हाला ऐकवतो आणि एक कविता सादर करून मी थांबतो. आणि का या चित्राला म्हणजे रोज तुम्ही पाहत असता सगळे फेसबुक लाईव्ह, म्हणजे फेसबुक जे बघणारे लोक आहेत माझं, तर त्यामुळे प्रत्येक शेअर करतो. तरी मी आज वाचून दाखवतो. मला आवडलं थोडंसं. येस सांगतो. उन्मे सर म्हणतात की प्रिसिजनच्या रांगोळीबद्दल. हो सांगतो ही कविता सांगतो आणि ते पुढे सांगतो. ह्याला लिहिलं होतं थेंब एक पानावर थेंब काढला होता मी. थेंब एक पाण्याचा झेलला मी. ही पानाची भावना आहे. पान हे जे पान आहे ना, पान, त्या पानावर थेंब पडला त्याची स्वतःची भावना आहे असं त्यात मी थोडंसं मेन्शन केलं होतं. थेंब एक पाण्याचा झेलला मी, पण तो थेंब कळला नाही. पावसाचा की डोळ्यातील पाण्याचा. तो थेंब कळला नाही पावसाचा की डोळ्यातील पाण्याचा. आता गळून पडायची वेळ आली आहे. या पान पिकलेलं पान आहे थोडं. आता गळून पडायची वेळ आली आहे, पण गळून पडताना एक विश्वास आणि खात्री आहे. पुढे एक कोवळं पान येईलच. मिळेल त्यालाही झेलायला या पाण्याच्या थेंबाबरोबर कदाचित अमृताचाही थेंब. म्हणजे
अमृताचा थेंब मिळाल्यानंतर काय म्हणतात ना, अस्तित्व संपत नाही असं म्हणतात. म्हणजे अमृताचा थेंब गिळला की आपण राहू, आयुष्यभर राहू. पण ही गोष्ट शक्य नाही आहे. हां, तर या चित्राच्या बरोबरीनं मी जे लिहिलं होतं ते तुम्हाला वाचून दाखवलं. एक सरांनी, म्हणजे आता आम्ही प्रिसिजन कंपनी जी आहे सोलापुरातली, म्हणजे जागतिक दर्जाची, तर ह्या प्रिसिजनच्या माध्यमातून आम्ही शिवरंजनी परिवार असेल किंवा आमचा प्रोफेशनल इव्हेंट नावाचा परिवार असेल, तो आम्ही जोडला गेलो आहे. मग त्यामध्ये आम्ही सगळेच आहोत. मी आहे, शहाणे सर आहेत, समीर पण आहे. तिथे दरवर्षी एक कार्यक्रम होतो. एक कार्यक्रम नाही, 2 कार्यक्रम. पूर्वी 3 होते, आता 2 होतात. तिथे प्रत्येक कार्यक्रमाशी आम्ही जोडले गेलो आहोत. अगदी छान त्यांच्याशी बॉन्डिंग झालं आहे. त्यातले म्हणजे नाव घ्यायचं असेल तर श्रीयुत यतीन शहा आणि सौ सुहासिनी शहा यांच्याशी, आणि त्यांना जोडून देण्याचं काम आमच्या माधवनांनी केलेलं आहे. माधव देशपांडे जे आमच्या परिवारातले, शिवरंजनी परिवारातले. दरवर्षी तिथे कार्यक्रम करतो आम्ही. दरवर्षी तिथे रांगोळी काढायचं काम मी पाहतो. म्हणजे थीमनुसार रांगोळी काढतो. ज्या दिवशी जो कार्यक्रम आहे त्यानुसार शक्यतो ती थीम वापरतो. म्हणजे काही चित्रपटसृष्टीतले काही कलाकार येणार असतील तर फिल्म दाखवतो, फिल्मचं चित्र काढतो. म्हणजे आज गेली 10-11 वर्ष आम्ही, आमचा हा शिवरंजनी परिवार, आमचा SK कॉम्प्युटरचा परिवार, प्रोफेशनल इव्हेंटचा परिवार, या प्रिसिजनच्या एवढ्या मोठ्या जागतिक कीर्तीच्या कंपनीबरोबर आम्ही आहोत. ह्याचा आम्हालासुद्धा एक सोलापूरकर म्हणून अभिमान आहे. वास्तविक पाहता सोलापूरच्या ह्या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये, एवढी मोठी कंपनी सोलापूरमध्ये आहे. खरं आपलं ह्या सोलापूरकर लोकांचं भाग्य आहे. कारण का तुम्ही जाल कंपनीमध्ये तेव्हा तुम्हाला समजेल की काय असं. आणि ह्या कंपनीशी आम्ही जोडले गेलेलो आहोत, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर अजून काही कुणाला प्रश्न आहेत का? असतील तर विचारा. छान आपला सेशन झाला. कसा वाटला तो मला प्लीज रिप्लाय करा. आणि काही चुकलं असेल तर अगदी हायलायटरनी सांगा मला, हे तुमचं बोलताना चुकलं किंवा हे बोलायला पाहिजे होतं, राहिलं, किंवा आत्तासुद्धा मला तुम्ही मेसेज करून टाकलं तरी चालेल. काही अनावधानानं माझ्याकडनं बोलून गेलं असेल, चुकीचं काही बोललो असेल तर तेही सांगा. मी आपल्या रिप्लायची वाट बघेन. काही असेल काही, हो सांगेन. कविता सादर केली अजून एक करेन. बऱ्यापैकी आता माझं चित्रांचं कलेक्शन पण मी झालेलं आहे. जवळपास काल, म्हणजे आज चित्र काढलेलं नाही, कालपर्यंत माझी 56 चित्र झाली आहेत. खूप 56 म्हणजे लॉकडाऊनपासूनची. रोज एक चित्र काढतो, रोज एक कविता त्याच्यावर लिहितो. म्हणजे कौतुक म्हणून सांगत नाही, वेळच जात नव्हता, काय करणार. म्हणजे 5:30-5:15ला आतमध्ये बसायचं की 8:30लाच बाहेर पडायचं. रोज एक चित्र होत होतं. त्याच्यामुळं अजून एक सांगायची महत्त्वाची गोष्ट, उन्मेष शहाणे सरांचा पण परवा हा सेशन झाला फेसबुक लाईव्ह. आम्ही कलाकार मंडळी मल्टी आहे. तो गंमत सांगायची म्हणजे ते पण कार्टून आर्टिस्ट जबरदस्त करतात. तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी फेसबुकला. मार्मिक वास्तवता, नॉर्मल चित्र काढणं वेगळं आणि व्यंग काढणं वेगळं. व्यंगचित्रकार संचारला होते, तुम्हाला सांगितलं सगळ्यांना. प्रत्येकाकडं एक आमच्या शिवरंजनी परिवाराकडं प्रत्येकाकडं काही ना वेगळं टॅलेंट आहे. म्हणजे हे मी अभिमानानं सांगतो. आम्हाला कुठलंही काम, शिवरंजनीचं जे आम्ही कलागौरवचं काम करतो, बाहेरनं काही मागवावं लागत नाही. पत्रिकाचे डिझाईन मीच पाहतो सुदैवानं. मॅटर माधवदा देतात. डिझाईन SK कॉम्प्युटर्समध्ये होतं. प्रिंटिंगचं काम तिथेच होतं. इव्हेंटचं काम आम्हीच बघतो. नंतर काही फुलं काम जे काही मॅनेजमेंट कंटेंट्सचं काम मिलिंद गोरटे आणि नागेश शेंडगे पाहतात. पूर्ण
पूर्ण निवेदनाचं काम माधव देशपांडे. मागचं जे तुम्ही बघत असताल कलागौरव पुरस्कार, मागचं जे डिझाईन आहे ते सगळं मी आणि उन्मेष सर पाहतो. डिजिटल कंटेंटमधले जे काही LED वॉलवर जे काही व्हिडिओज असतात ते सगळं एडिटिंगचं काम उन्मेष सर बघतात. जी गाणं लिहिलेलं आहे शिवरंजनीचं संदर्भातलं ते समीरनी लिहिलेलं आहे. चाल समीरनीच बांधलेली आहे. गाणं आमच्याच लोकांनी तयार केलेलं आहे. कुठेही आम्हाला प्रत्येक गोष्ट पैसे देऊन करावी लागत नाही. ह्याचा आम्हाला अभिमान आहे. रांगोळी असेल तर मीच पाहतो कलागौरवची. म्हणजे परमेश्वरानं दिलं आहे हो आम्हाला भरपूर, खरंच दिलं आहे. म्हणजे यामध्ये हे आम्ही अगदी मी ह्याच्यामध्ये सांगेन, मनाने अगदी काय मन भरून सांगेन मी तुम्हाला की दिलं आहे आम्हाला परमेश्वरानं, छान दिलं आहे. त्याचा आम्ही पुरेपूर वापर करतो आहे आणि ह्याच्या पुढेही होत राहील. आणि थांबतो, किती बोलणार. एक कविता सादर करतो आणि थांबतो. आयुष्यावर आहे कविता ती, आणि थांबतो. कोकणे सर काय असेल तर विचारा प्रश्न. तुमची परवानगीने थांबतो आता. मागणं नावाची एक कविता आहे माझी. तर ती सादर करतो आणि थांबतो. चिमटीत पकडून ठेवावं तेवढं आयुष्य आहे. चिमटीत पकडून ठेवावं तेवढं आयुष्य, तरीही त्यात मी मोठा की तू मोठा. परत एकमेकांबद्दल हेवे दावे, मग एकमेकांवर केलेले शब्दांचे मनावर होणारे घाव. दुसऱ्याबद्दल वाटणारी असूया मिटेल का? दुसऱ्याबद्दल वाटणारी असूया मिटेल का? जेवढा विश्वास सृष्टीरचतेवर ठेवला तेवढाच आपले लोक आपल्यावरच ठेवतील का? काचे समान पारदर्शी विचार होतील का? काचे समान पारदर्शी विचार होतील का? कधी फुलेल मोगरा, कधी भरून टाकेल आसमंत. तिढी सुटून मनातली जुळतील का धागे तंतोतंत. हे म्हणजे सल आहे आपल्याला, म्हणजे समोर दिसतं ना काही काही, त्याबद्दल मांडलेली ही सल आहे. तसं पाहता आयुष्य ऊन सावल्यांचा खेळ. चिमटीत जरी पकडून ठेवायचं म्हटलं तरी पेलताना लागतो ना वेळ. एवढंच वाटतं आयुष्यात नकारात्मक विचारांना नसावा थारा. फक्त आणि फक्त सकारात्मक विचारांचाच वाहू दे जरा. थेंब पडावा उंजळीत शिंपला व्हावा उंजळीचा. थेंब पडावा उंजळीत शिंपला व्हावा उंजळीचा. मोत्या समान परिपूर्ण उत्सव व्हावा आयुष्याचा. खूप महत्वाचं आहे. मलाच आवडलं. थेंब पडावा उंजळीत शिंपला व्हावा उंजळीचा. मोत्या समान परिपूर्ण उत्सव व्हावा आयुष्याचा. कुणाबद्दल नसावा तिढा, कुणाबद्दल नसावा तिढा. नसावेत हेवे दावे, काटे असले तरीही आयुष्य म्हणजे एक फूल व्हावे. कुणाबद्दल नसावा तिढा, नसावेत हेवे दावे. काटे असले तरीही आयुष्य म्हणजे एक फूल व्हावे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कोकणे सरांनी हे जे चॅनल आहे फेसबुक चॅनल ते सबस्क्राईब करायला विसरू नका.
स्मार्ट सोलापूरकर नावाने आहे. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. म्हणजे खूप छान उपक्रम राबवला या परशुराम कोकणे सरांनी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.